नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसाच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा हा भाग आपला विशेष भाग आहे, कारण आपण आज आजच्या या भागामध्ये एक इतिहास संशोधक, पुरातत्व संशोधक असे केतनपुरी सर यांना बोलतं करणार आहोत. खरं तर मला थोडंसं दडपण आलंय, कारण एक मुलाखतकाराचीच मी आज मुलाखत घेत आहे. कारण बोलबिडू या चॅनलवरती सर इतिहास कट्टा चालवतात आणि इतिहास कट्ट्यावरती अनेक दिग्गजांना ते बोलतं करत असतात. आणि आज मला ती संधी मिळते, त्यामुळे हे मी माझं भाग्य समजतो. कारण तसं कविता हा सरांचा प्रांत नाहीये, परंतु तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा आपल्या महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास हे एक महाकाव्य आहे असं आम्ही मानतो. आणि या माध्यमातूनच आम्ही आज सरांना बोलतं करणार आहोत. सर, मनपूर्वक स्वागत आहे आपल्या भागामध्ये. धन्यवाद सर. हा, केतनपुरी सरांविषयी सांगायचं झालं तर आपण आज त्यांच्या तोंडून ऐकणारच आहोत की इंजिनिअरिंग कसं त्यांनी सोडलं आणि आर्किओलॉजी या डिपार्टमेंटकडे ते कसे वळाले. एक छंद म्हणून त्यांनी या करिअरला सुरुवात केली, परंतु बघता बघता सबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःचं एक वलय निर्माण केलं आणि एक चांगला युवा इतिहास अभ्यासक म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत. आज त्यांना बोलतं करताना मला खरंच मनापासून आनंद होतोय. सर, मला सुरुवातीला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचा जो उस्मानाबाद पासून सुरू झालेला प्रवास आणि त्यानंतर इंजिनिअरिंग पर्यंतचा प्रवास हा कसा घडला? कारण त्यानंतर तुम्ही आर्किओलॉजीवरतीच आपण बोलणार आहोत, परंतु तो प्रवास जाणून घ्यायला आवडेल तुमचा. माझा जो जन्म आहे तर तो अलिबागचा आहे. माझे बरं. आजोबा PWD मध्ये इंजिनियर होते. बरं. त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. त्याच्यामुळे माझा जन्म त्यावेळेस त्यांची बदली ही अलिबागला झालेली होती. माझा जन्म अलिबागला झाला, परंतु माझं बालवाडी ते 12वी हे पूर्ण शिक्षण धाराशिवला झालं, श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये. लहानपणी इतिहासाची आवड होती, पुस्तक वाचण्याची आवड होती, आजोबांमुळेच ती लागलेली होती. हो. बऱ्यापैकी पुस्तकं वाचायचो. कुठं आजोळी जात असेल, मामाच्या गावाला जात असेल किंवा मावशीकडे जात असेल, त्यावेळेस आम्ही पुस्तकं वगैरे घ्यायचो आणि त्याच्यामधून पुराणकथांविषयी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील ह्या वाचायची आवड लागली. शिवाजी महाराजांचा इतिहास, यशवंतराव होळकरांचा इतिहास किंवा शहेनशाह कादंबरी असेल किंवा झुंजा असेल, झेप असेल, नासाई नामदारांच्या कादंबऱ्या किंवा पानिपत असेल, ह्या कादंबऱ्या लहानपणीच वाचलेल्या होत्या. त्याच्यामुळे इतिहासाकडे आधीपासून आवड होती. परंतु धाराशिवमध्ये आमच्या बॅचमध्ये किंवा आमच्या त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये असणारा एक ट्रेंड की सायन्सचा अभ्यास करायचा, डॉक्टर इंजिनियर व्हायचं आणि त्याच्यामध्येच पुढं करिअर करायचं. आणि त्यात माझा जो काही मित्रांचा ग्रुप होता तर आमचे सगळे जवळजवळ 95% मित्र सगळे इंजिनिअरिंगला गेले आणि 2 ते 3 मित्रांना नंतर B.Pharmcy ला ऍडमिशन मिळालं आणि 2 जण डेंटिस्ट आणि BMS अशा फील्डमध्ये गेले. माझे सगळे मित्र हे वेगवेगळे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल या फील्डमध्ये गेल्यामुळे माझ्यावर एक ते इनडायरेक्ट दडपण पण होतं की आपण पण इंजिनिअरिंग करायला पाहिजे. त्याच्यामुळं मग ह्या सामाजिक दडपणातून असेल किंवा घरच्यांची पण अपेक्षा होती आणि मलाही कुठेतरी वाटायचं की आपण पण इंजिनियर व्हायला पाहिजे. 11वी-12वी मध्ये असताना ती स्वप्न पडायची की मोठ्या पगाराची नोकरी, मोठं घर, कुठेतरी फॉरेनला जाऊन सेटल होऊ, कॉम्प्युटर इंजिनियर होऊ वगैरे. त्याच्यामुळं सायन्स घेतलं 11वी-12वीला आणि इंजिनिअरिंगला नंतर ऍडमिशन घेण्यासाठी मग नेट देणं किंवा ते ट्युशन्स लावणं. मग छत्रपती संभाजीनगरला माझी मावशी राहते, तर माझी मोठी बहीण पण 12वीलाच होती माझ्यासोबत, मावस बहीण. तर आम्ही दोघांनी सोबत क्लासेस लावले नेटचे. त्याच्यामुळे मग परत छत्रपती संभाजीनगरला आलो, तिथे MIT कॉलेज आवडलं आणि ठरवलं की इंजिनिअरिंग आपण याच कॉलेजमधून पूर्ण करू. बरोबर. इंजिनिअरिंगचा सुरुवातीचा काळ तुमचा छत्रपती संभाजीनगरमध्येच. बरोबर. कोणत्या फॅकल्टीला? मी बीटेकला होतो MIT कॉलेजला, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगला. आणि तिथं मी 4 वर्ष काढली. त्यातलं फर्स्ट इयरलाच मी YD झालो कारण मॅथ्स थोडंसं अवघड जात होतं आणि समजत नव्हतं. इंजिनिअरिंगचा नवीन सिलेबस, नवीन गाव आणि माझा जन्म किंवा माझं पूर्ण जे काही बालपण असेल किंवा माझं पूर्ण शिक्षण हे सगळं गेलं धाराशिवला आणि तिथून मी थेट आलो छत्रपती संभाजीनगरला. तिथलं पूर्ण वातावरण वेगळं होतं किंवा तिथला माझा मित्रांचा ग्रुप वेगळा होता. इकडच्या 11वी-12वीला असेपर्यंत किंवा 10वीला असेपर्यंत, 7वीला असेपर्यंत आई वडील सोबत होते. इथं पहिल्यांदाच घरच्यांपासून एवढं लांब राहत होतो, त्या हॉस्टेलला राहत होतो. त्याच्यामुळे सुरुवातीला एकदम मजेमध्ये पहिलं वर्ष गेलं. YD झालो त्यावेळेस कळालं की जरा आपण या गोष्टीला सिरियसली घेतलं पाहिजे, कारण सोबत मजा करणारे मित्र पुढे गेले आणि काही आम्ही सिलेक्टेड लोक मागं राहिलो. त्याच्यामुळे मग ते थोडंसं एक दडपण होतंच कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर. आणि हे करत असताना इतिहास हा तुम्ही वाचतच होता का, म्हणजे त्या काळात सुद्धा? माझ्या एक ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज मला माहित नाही की त्याला लोकांच्या नजरेमध्ये काय लोक म्हणतील. इंजिनिअरिंगला असताना परीक्षेचा शेवटचा 1 महिना सोडला
तर उरलेले 3 ते 4 महिने एका सेमिस्टरचे आम्ही दररोज रात्री सगळेजण एकत्र बसायचो बर आणि मी इतिहासावर काहीतरी त्यांना सांगायचो. बर त्यावेळेस काय माझा एवढा अभ्यास नव्हता. हो. ते ऐकलेल्या गोष्टी असतील, त्याला पुरावे नाहीयेत किंवा कुठले कागदपत्रे आधार नाहीत किंवा ह्या दंतकथा आहेत, ही कादंबरी आहे, असं काहीच माहित नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं की हे शिवाजी महाराजांशी काहीतरी निगडीत आहे किंवा हे आपल्या इतिहासाशी काहीतरी निगडीत आहे. मग आम्ही बसायचो, गप्पा मारायचो, मी त्यांना काहीतरी माहिती द्यायचो. मग ह्यांच्यापैकीच एखादं कुणीतरी ते ऐकलेलं असायचं, तो मला काहीतरी सांगायचा. आमचं इंजिनिअरिंगला असताना इंजिनिअरिंगचा अभ्यास कमी आणि इतिहासाचा अभ्यास जास्त झाला होता. कारण आम्हाला सुट्टीत घरी गेले की एक टार्गेट असायचं की आता ज्यावेळेस आपण जाऊ परत, ज्यावेळेस आपल्या पूर्ण अशा गप्पांच्या मैफिल बसतील त्यावेळेस मला काहीतरी वेगळं सांगायचं. याच्यातून मग सगळेजण काहीतरी एक्स्ट्रा वाचण्याचा प्रयत्न करायचे. आता माझे 2-3 मित्र हे एमपीएससी थ्रू सिलेक्ट झाले बर आणि त्याला कुठं ना कुठं तरी हे इंजिनिअरिंगला असताना त्यांचं जे अवांतर वाचन आहे ते कारणीभूत ठरले. बरोबर असं चालू होतं एका बाजूला. नाही तसं इतिहास ही जी गोष्ट आहे म्हणजे ज्या लोकांनी इतिहास घडवला, इतिहासचीच फोड जर आपण केली, इति म्हणजे असे, हाच म्हणजे घडले आहे, असे घडले आहे. ज्या लोकांनी इतिहास घडवला त्या लोकांना त्या त्या काळातली जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला अगदी गांभीर्यपूर्वक लक्ष घालावं लागलं आणि गांभीर्याने त्या इतिहासाला तोंड द्यावं लागलं किंवा त्या परिस्थितीला, त्या लढायांना, तिथल्या जुलमी परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागलं. आज ज्यावेळेस आपण तो इतिहास वाचतो, ऐकतो तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून, तुम्ही सुद्धा तितक्या गांभीर्यपणे तो इतिहास वाचलेला आहे आणि तुम्ही अगदी सहजपणे, म्हणजे जरी गंभीरपूर्वक तो वाचलेला असेल, त्याचे पुरावे तुम्ही शोधलेले असतील, तरी तुम्ही खूप सहजतेने आमच्यापर्यंत पोहोचवता. तर ही कला जमते कशी, म्हणजे हे कशा पद्धतीने तुम्ही साधलं? ह्याच्या मागे 2 कारण आहेत सर. हो. पहिलं कारण असं आहे की अर्थात परत तेच धाराशिव हो. आमचं जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी आजही एकही पुस्तकाचं दुकान नाहीये धाराशिवमध्ये. दुर्दैवाची गोष्ट आहे हो. ही. कारण पुस्तक पाहिजे असेल तर आम्ही पुण्यातल्या मित्रांना फोन करायचो किंवा आमच्या इथं काही रवी निंबाळकर सर असतील, ओंकार नायगावकर माझे मोठे भाऊ आहेत, तर आम्ही त्यांच्या घरी जायचो, त्यांच्या लायब्ररीतून पुस्तकं घ्यायचो. आमच्या इथे पुस्तकाचं दुकान नाही. संदर्भ मिळत असताना खूप अडचण झाली आणि त्याच वेळेस माझ्या आयुष्यामध्ये प्रमोद मांडे नावाचे आमचे गुरु, ज्यांना आम्ही गुरु म्हणतो, अशी इतिहास अभ्यासक आले. 2015ची ही गोष्ट आहे. त्यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर असं त्यांच्या तोंडातून इतिहास ज्यावेळेस आम्ही ऐकत होतो किंवा त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आम्हाला, तर ते असं वाटत होतं की हे फार सहज सांगतात. की जरी माझे वडील बसले, आई बसली, त्यांनाही ते समजेल, मी बसलो मलाही समजेल, 5वीचा मुलगा बसला तर त्यालाही समजेल. त्यांना एवढं माहिती होतं की एक गाणे किंवा आता अलीकडचं जे कल्चर आहे रॅप, तर आजकालची सगळी मुलं रॅप ऐकतात. तर रॅपमध्ये एक हुक असतं आणि त्या हुकच्या भोवती पूर्ण रॅप लिहिण्यात येतो. तर तसं इतिहासामध्ये प्रत्येक घटनेत एक हुक असतं आणि त्या हुकच्या भोवती ती पूर्ण घटना गुंफलेली असते. तुम्हाला ते हुक कुठलं आहे ना ते कळायला पाहिजे. ते मांडे सरांना माहिती होतं. बरोबर. मग मला तो प्रश्न पडायचा की मांडे सरांना एवढ्या सोप्या भाषेमध्ये इतिहास का सांगता येतो. आणि मी एकदा मांडे सरांसोबत आम्ही सगळेजण असे गप्पा मारत बसले असताना, म्हणजे आमचं एक रुटीन असायचं, जर मांडे सर पुण्याहून आले 1 तारखेला त्यांचा कार्यक्रम असेल तर ते 27-28 तारखेला यायचे 2-3 दिवस आधी. सकाळी ते झोपेतून उठले, ब्रेकफास्ट झाला की आम्ही त्यांच्या रूममध्ये जाऊन बसायचो ते दुपारचं जेवणापर्यंत. दुपारच्या जेवणाला तासभर विश्रांती, परत 1 तासभर ते आराम करायचे. संध्याकाळी 5 ते रात्री 12, 1, 2, 3 अशा दिवसात आमचे 10-10, 12-12 तास फक्त गप्पा असायचे. आणि त्यात आम्ही त्यांना प्रश्न विचारायचो आणि ते आम्हाला त्याच्यावर उत्तर सांगायचे. बरोबर. मग एकदा असाच आम्ही बसलेला असताना आमच्या गप्पा झाल्यानंतर विषय झाला की एवढी कशी माहिती आहे किंवा एवढ्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही या गोष्टी कशा सांगू शकता, जसं तुम्ही आत्ता विचारलं तसं. तर सर म्हणले की जेवढं तुमचं वाचन जास्त तेवढं तुमचं आकलन जास्त, जेवढं तुम्हाला एखादी गोष्ट समजायला सोपी जाते, जेवढं तुम्हाला त्या इतिहासातल्या घटना समजायला सोप्या जातात, तेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही लोकांसमोर मांडू शकता. इतिहास हा गंभीर विषय, गंभीर आहे, म्हणजे खूप गंभीर विषय. आणि इतिहासाविषयी वक्तव्य करत असताना आपण जबाबदारीनेच वक्तव्य केलं पाहिजे, हे 100% मान्य. पण जर मी एखादी गोष्ट जर तुम्हाला सांगत असेल आणि जर त्या गंभीरतेची जाण तुम्हाला नसेल किंवा तेवढ्या गंभीरतेने, त्या तीव्रतेने तुम्हाला ती गोष्ट समजत नसेल, तर माझ्या सांगण्याचा उपयोगच नाही. अगदी खरं आहे. जर मी त्याच गंभीर गोष्टी फक्त सोप्या भाषेमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, जर तुम्हाला त्या गोष्टी तेवढ्या सोप्या भाषेत समजल्या आणि जर तुमचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला, तर आणि तरच माझ्या बडबडीचा फायदा आहे, माझ्या अभ्यासाचा फायदा आहे किंवा आकलनाचा फायदा आहे. नाहीतर अन्यथा हे सगळं निरर्थक आहे जर मी तुम्हाला हे सांगत बसलो तर. ही गोष्ट त्यावेळेस समजून सांगितली होती सरांनी. मग आता हे प्रयोग करायचे आणि माझं वय होतं त्यावेळेस 20-21 वर्ष. 20व्या-21व्या वर्षी मला कोण स्टेज देणार किंवा धाराशिव सारख्या ठिकाणी की जिथं आजही मूलभूत प्रश्नांसाठी आम्हाला रस्त्यासाठी, नाल्यांसाठी आजही भांडण करावं लागतं, त्या ठिकाणी
खूप मोठ्या मोठ्या व्याख्यात्यांना बोलवून जवळजवळ 10-12 वर्ष महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवजयंती असेल, व्याख्यानमाला असेल तिथं झाली. तर तेवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला कोण संधी देणार? बरोबर. मग मित्रांसोबत बसलं, व्यायामाला ग्राउंडवर गेलं, मी तिथं जोर मारत असताना किंवा पुशअप्स मारत असताना, रनिंग करत असताना मी त्याच्यावरचा एखादा किस्सा मी सहज सांगून जायचो. असं मित्रांसोबत गप्पा मारत 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 समजलं की नाही, ह्या गोष्टीला आपण जर एवढ्या तीव्रतेने सांगितलं किंवा एवढ्या गंभीरतेने सांगितलं समोरच्याला झेपणार नाही आणि त्यात त्यांची चूक नसते. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात, तुम्ही मला एखादी तुमची वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत गोष्ट सांगत असाल तर तुम्ही फार सोप्या भाषेत समजून सांगा तुमच्या पेशंट्सना की तुम्हाला हा त्रास आहे, तुम्हाला अशी गोष्ट झाली. तुम्ही तिथं सायंटिफिक लँग्वेज यूज नाही करत, जी मला कळेल ती लँग्वेज यूज करा. मला पण तेवढंच करायचं. बरोबर. की तुम्हाला जेवढ्या सोप्या भाषेत समजेल, डे टू डे रुटीनमध्ये तुमच्या ज्या काही लँग्वेजेस किंवा तुमच्या भाषेत जे काही शब्द येतात. आता इतिहासामध्ये तह झाला असं मी म्हणलं, एखाद्याला तह हा शब्द कळत नाही, मला तिथं ट्रिटी वापरावा लागेल, तिथं मला दुसरा कुठला तरी त्याला रिलिव्हंट असा शब्द असेल तो वापरावा लागेल. बरोबर. किंवा कॉम्प्रोमाइज केलं, शिवाजी महाराजांनी कॉम्प्रोमाइज केलं, तिथं मला म्हणता येणार नाही की महाराजांनी बुद्धिचातुर्य वापरलं. नाही समजत आजकालच्या कॉन्व्हेंटच्या मुलाला. बरोबर. तिथं मला त्याला पर्यायी इंग्लिश शब्द द्यावा लागतो की जो त्याच्या वापरात नाही. ह्या गोष्टींवर हळूहळू मित्रांसोबत बोलण्यातून ह्या गोष्टी जाणवायला लागल्या. आणि एक प्लस पॉईंट असा आहे की खूप चांगली लोक आयुष्यात आली की ज्यांनी सोप्या भाषेत इतिहास सांगायला एक आदर्श समोर ठेवला. निनाद बेडेकर सरांची व्याख्यानं ऐकली, प्रमोद मांडे सर होते, गजानन मेंदळे सरांची व्याख्यानं जरी खूप उपलब्ध नसली तरी 2-3 व्याख्यानं ही युट्यूबवर आधी उपलब्ध होती. पुराव्यानिशी इतिहास सांगणं ह्याच्या एवढी मजेशीर गोष्ट दुसरी कुठलीच नाही. खरं तेच आहे की, कारण पुराव्यानिशी इतिहास ज्यावेळेस आपण ऐकतो म्हणजे तुम्ही आम्हाला स्ट्राईक का होता पटकन, कारण तुम्ही तितक्या सहजतेनं पण ते सांगता आणि त्याला रेफरन्स पण देता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्ही तुमच्या आतला शिक्षक जागा ठेवलाय असं मला वाटतं. म्हणजे तो शिक्षकाला सुद्धा तुम्ही मोठा केलाय आतमध्ये स्वतःमध्ये आणि त्यामुळे तो एवढ्या सहजपणे आम्हा लोकांसमोर येतोय. एक आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी. म्हणजे आयुर्वेद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसला पाहिजे, तसं तुम्हाला इतिहास जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तुम्हाला इतिहास तो दिसतोय आणि म्हणून तो इतक्या प्रभावीपणे आमच्या मनामध्ये तो रुजतोय असं म्हणायला हरकत नाही. आता मराठा पातशाह या पुस्तकाची तुमच्या हातून निर्मिती झाली मागील 4 वर्षांमध्ये आणि 4 वर्षांपूर्वी निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत जवळजवळ 12,000 प्रती त्याच्या विकल्या गेलेल्या आहेत. तर याविषयी तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल, कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल चित्रांवर आधारित तो ग्रंथ आहे आणि त्याची निर्मिती प्रक्रिया कशी होती? लॉकडाऊनमध्ये खूप रिकामा वेळ होता. अच्छा. आणि काहीच काम नव्हतं. लॉकडाऊनचे पहिले 3 महिने तर आम्ही फक्त फेसबुकवर लाईव्ह येणं, वेगवेगळे सेशन्स करणं, बरोबर, आणि रोज 2-3 पोस्ट टाकणं, व्हॉट्सअपला ग्रुप करून त्याच्यावर मीम्स शेअर करणं, अशा गोष्टी आमच्या चालू होत्या लॉकडाऊनमध्ये. या लॉकडाऊनचा काहीतरी फायदा उचलावा म्हणून आम्ही 2020च्या डिसेंबरमध्ये एक फेसबुकला पोस्ट टाकली सहज. आम्ही सगळे मित्र होतो, प्रशांत लवटे पाटील, संतोष राजे गायकवाड, विक्रमसिंह पाटील, मालोजीराव जगदाळे, अभिषेक कुंभार आणि मी. आम्ही 6 जणांनी 4 विषय ठरवून घेतले आणि पुस्तकाच्या पोस्ट टाकल्या की आम्ही या तारखेला हे पुस्तक रिलीज करणार आहे नावासहित. त्यातलं एकही पुस्तक आम्ही आजपर्यंत प्रकाशित केलं नाही. ती पोस्ट टाकली तेवढीच टाकली, पण त्यांना डोक्यामध्ये विचार करायला लागले की आपण काहीतरी लिहायला पाहिजे. आणि त्यातच 2019च्या जानेवारी महिन्यामध्ये धाराशिवला उस्मानाबादला मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये मला तिथं नियोजन टीममध्ये घेऊन तिथं काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस मालोजीराव जगदाळे माझे मित्र आहेत, तिथं संशोधक आणि इंजिनियर आहेत. त्यांच्या मनात होतं की जर तुझ्या गावात होतंय तर आपण एक शिवाजी महाराजांच्या ओरिजिनल पेंटिंगचं एक बुकलेट करूया आणि ते फ्रीमध्ये वाटू, लोकांना खरे महाराज कसे दिसत होते ते कळायला पाहिजे. त्या बुकलेटची तयारी सुरू केली, पण ही आम्हाला आयडिया आली होती साहित्य संमेलन होण्याच्या बरोबर 6 दिवसाआधी. अच्छा. 6 दिवसात ते पूर्ण तयार करायचं, लेआउटिंग करायचं, प्रूफ रिडिंग करायचं, ते प्रिंट करायचं आणि परत ते उपलब्ध करायचं. तोपर्यंत संमेलन संपलं असतं. बरोबर. पण सुरुवात झाली होती त्या गोष्टीची, तो विषय डोक्यात फिरत होता आणि त्यात एक संदर्भ आम्हाला नवीन सापडत गेले. त्यात मालोजीरावांना एक रिसर्च पेपर सापडला ज्याच्यामध्ये उल्लेख केला होता की 1997 साली राईस म्युझियम जे आहे नेदरलँड ॲम्स्टरडॅमचं, तर त्याच्या ज्या क्युरेटर होत्या त्यांनी 1997 साली एक पेपर लिहिला होता 180 पानांचा आणि त्या रिसर्च पेपरमध्ये शिवाजी महाराजांच्या 4 पेंटिंग विषयी संशोधन केलं होतं. तर ही गोष्ट जवळजवळ आम्ही ज्यावेळेस ती गोष्ट बघितली त्यावेळेस 23 वर्षांआधीची, 2020 सालची. 23 वर्षाआधी शिवाजी महाराजांच्या चित्रांवर डच भाषेमध्ये एक फॉरेनर स्कॉलर शिवाजी महाराजांच्या या चित्रांवर संशोधन करतो आणि आपल्याला त्याच्याविषयी कल्पना सुद्धा नाही, माहिती सुद्धा नाही.
ही गोष्ट थोडीशी मला इंटरेस्टिंग वाटली की काय लिहिलंय नेमकं. आणि ते वाचायला गेलो तर त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग उल्लेख सापडला की निकोला मनुष्यचं जे घोड्यावरचं पेंटिंग आहे चौथीच्या पुस्तकातलं, तर आपण म्हणतो ते मीर मोहम्मदने काढलं. पण त्या पुस्तकामध्ये त्या रिसर्च पेपरमध्ये एक रेफरन्स असा सापडला की ते मीर मोहम्मदने काढलेलं नसून निकोला मनुचीने गोळकोंड्याच्या स्थानिक चित्रकारांना हाताशी धरून ते चित्र काढलं आणि ते चित्र काढण्यासाठी त्याने मीर मोहम्मदला लाच दिली. आता ह्या चित्राचा आणि मीर मोहम्मदचा संबंधच नाही. बरोबर. ही पहिली आमच्यासाठी थोडीशी ब्रेक थ्रू किंवा ग्राउंड ब्रेकिंग न्यूज होती. आणि त्यातच आम्हाला आणखीन एक रेफरन्स सापडला की लॉरेन्स पिट नावाचा एक फॉरेनर होता, युरोपातला एक चित्रकार होता. त्यानं शिवाजी महाराजांच्या चित्रांमध्ये रंग भरले. बर. हे नाव तर पहिल्यांदाच वाचण्यात आलं होतं आणि कुठल्याही मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ अशा कुठल्याही भारतातल्या प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये लॉरेन्स पिट हे नाव कुठेही आलेलं नव्हतं. ही पहिलीच वेळ होती. मग हे सगळ्या गोष्टी जरा इंटरेस्टिंग वाटल्या. म्हणलं आपण ते बुकलेटच्या ऐवजी छोटी पुस्तिका करू, माहिती पुस्तिका. पण त्या रिसर्च पेपरमध्ये जे काही संदर्भ जोडण्यात आले ते शेवटचे रेफरन्सेस, त्याच्यामध्ये आम्हाला आणखीन 2 रिसर्च पेपर सापडले. आम्ही परत ते रिसर्च पेपर शोधले, ते अवेलेबल केले. मग आम्हाला कळलं की आपण जे काम करणार आहे त्याचा स्कोप जास्त आहे. आपण ही सगळी चित्र एकत्र करू, त्याच्याविषयी काय काय माहिती कुठं कुठं उपलब्ध आहे ते सगळं एकत्र करू. मग आम्ही सगळ्या म्युझियम्सना मेल केले. सगळ्या म्युझियम्सना आम्ही हाय रिझोल्युशन कॉपीज मागवल्या महाराजांच्या चित्रांच्या. क्या बात आहे. त्यांनी कुठल्याही पद्धतीची चार्ज न घेता त्यांनी आहे तशा सगळ्या कॉपी पाठवल्या. अर्थात त्याच्या मागे त्यांच्या काही अटी होत्या की आमच्या नावासहित पब्लिश करावं, क्रेडिट आम्हाला देण्यात यावं. आम्ही ते पुस्तकात रितसर त्यांना क्रेडिट वगैरे सगळं दिलं. त्यांनी त्या सगळ्या कॉपीज पाठवल्या. प्लस त्यांच्याकडे काही काही म्युझियम्सनी त्या चित्रांशी संबंधित एक्झिबिशन हिस्ट्री किंवा काही नोंदी असतील त्यांच्या, तर त्या आम्हाला त्यांच्याकडून पाठवल्या. हे जे म्युझियम जे होतं थोडंसं डिस्टर्ब करतो की हे म्युझियम भारतातली होती का ती परदेशातली सगळी म्युझियम शिवाजी ज्यांना तुम्ही रिक्वेस्ट केली महाराजांचं होती? एकही ओरिजिनल पोर्ट्रेट भारतात नाही. सगळे युरोपात आहेत. बर. बर्लिनमध्ये जी स्टॅट बिब्लिओथेक आहे, म्हणजे बर्लिनचं जर्मनीचं राष्ट्रीय ग्रंथालय, त्यांच्याकडे एक चित्र आहे. रशियामध्ये एक चित्र आहे. फ्रान्समध्ये काही चित्र आहेत. नेदरलँड्समध्ये काही चित्र आहेत आणि इंग्लंडमध्ये एक चित्र आहे. तर ह्या सगळ्या चित्रांची जिथं जिथं आम्हाला एक्विजिशन आहेत असं कळालं, आम्ही त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना मेल केले. त्यांच्याकडून ते सगळे चित्र मागून घेतले. एक्झिबिशन हिस्ट्रीचे काही रेकॉर्ड्स त्यांच्याकडून मागवले. त्यांनी स्वतःहून काही नोट्स आम्हाला प्रोव्हाइड केले. हा सगळा डेटा एकत्र केल्यानंतर आम्हाला कळालं की आता हे फक्त आणि फक्त महाराजांच्या चित्रांचे बुकलेट किंवा माहिती पुस्तिका नाही, तर आपण याला एक संशोधनात्मक ग्रंथाच्या स्वरूपामध्ये प्रकाशित करू शकतो. ही सगळी माहिती झाली 50 ते 60 पानांची. 50 पानांचं पुस्तक आणि आयुष्यातलं पहिलं पुस्तक आपण महाराजांवर लिहितोय. खरं तर हा विचार नव्हता. शरद तांदळे सरांसोबत माझं 2019 पासून बोलणं चाललं होतं. सरांनी मला एक खूप सुंदर विषयावर पुस्तक लिहिण्याची ऑफर दिलेली होती आणि त्या विषयाचं महत्त्व एवढं आहे की मराठीमध्ये एक पुस्तक सोडलं तर दुसरं कुठल्याही पद्धतीचं लिखाण त्या विषयावर आजपर्यंत झालेलं नव्हतं. त्या हिशोबाने माझं ते संशोधनही चालू होतं. आर्किओलॉजीचं असल्यामुळे मला ते जरा सोपं जात होतं. अशा परिस्थितीमध्ये जर पहिलंच पुस्तक येतंय हे 50 पानाचं, तर ते मनाला विनाकारण कमीपणा वाटतो. माणसाला किती मिळालं तरी ते हवंच असतं. त्यामुळे तो एक असं वाटत होतं की नाही राव, 50 पानाचं पुस्तक असतं का, आणखीन काहीतरी करू. मग याच्यामध्ये सेतू माधवराव पगडींचा पुस्तक जे होतं माझ्यासाठी एकदम आवडीचं पुस्तक आहे ते, छत्रपतीने त्यांची प्रभाव. आणि ते पुस्तक असं आहे की महाराज कसे बोलायचे आणि महाराजांवर काय काय कुठल्या कुठल्या पद्धतीचं लिखाण झालेलं आहे ह्याचं कंपाईल केलेलं ते पुस्तक आहे. बरोबर. महाराज बोलायचे कसे ही कल्पनाच फार इंटरेस्टिंग. मग ते पुस्तक वाचलं, त्या पुस्तकाचे काही संदर्भ बघितले, मग परत मूळ संदर्भ काढले, महाराजांच्या तोंडात घातलेली समकालीन कागदपत्राची जी वाक्य आहेत ती सगळी सॉर्ट केली. त्यात महाराज नेमके कशा पद्धतीने बोलले असतील ह्याचा तर्क लावला, जसं सेतू माधवराव पगडींनी, निनाद बेडेकर सरांनी लावला होता. आणि त्याचा आधार घेत मग पुस्तकात आणखीन एक चॅप्टर ऍड केला की महाराजांचे बोलणे कैसे. एक मग परत विषय असा आला की जर आपण महाराजांच्या चित्रांवर पुस्तक लिहितोय, मग त्या पूर्ण चित्र कधी काढलं, कुणी काढलं, कशा पद्धतीनं काढलं, चित्राची शैली काय आहे, चित्राचा निर्मिती काळ काय आहे आणि त्या चित्राचा भारतातून भारताच्या बाहेर युरोपापर्यंत प्रवास आणि युरोपातून आत्ता ज्या ठिकाणी ते चित्र आहे तिथपर्यंतचा प्रवास कसा झाला, ही अकॅडमिक मांडणी तर आपण करतोच आहे. प्लस आपण चित्राचं डिस्क्रिप्शन पण देणार. आता जर मला हे प्रूव्ह करायचंय की हे चित्र महाराजांचंच आहे, तर त्याला माझ्याकडे दुसरा पुरावा काय, तर महाराजांना प्रत्यक्ष भेटलेल्या काही फॉरेनर व्यक्ती आणि त्यांनी महाराजांचं करून ठेवलेलं फिजिकल डिस्क्रिप्शन. महाराज कसे दिसायचे याच्याविषयी हेनरी ऑक्झेंडन असेल किंवा हर्बर्ट डियागर असेल, निकोलाव मनुची असेल, हे जे काही फॉरेनर्स भेटले, अब्राहम लेफेवेर,
ह्या सगळ्यांनी महाराजांना प्रत्यक्ष बघून काय लिहून ठेवलंय, तर महाराजांचे डोळे कसे होते, नाक कसे होते, दाढी रंग कशी कसा होता? होती, मिशा, त्यांचे केस, आणि त्यांचं शरीर रचना कशी होती, कपडे कसे होते. मग हे सगळे फिजिकल डिस्क्रिप्शन आणि ही सगळी मिळालेली चित्र हे सगळं एकत्रित केलं आणि मला माझ्या पुस्तकाचा पहिला चॅप्टर मिळाला की शिवाजी महाराज कसे दिसायचे. बरोबर. ह्याचे जे काही वर्णन आहेत कंटेम्पररी फॉरेन ऑथर्स आणि मराठी डॉक्युमेंट्स आणि पर्शियन डॉक्युमेंट्सनी केलेली. मग हा पहिला चॅप्टर झाला. दुसऱ्या चॅप्टरला नाव दिलं मराठा पातशाह. मराठा पातशाह नाव का? कारण महाराजांची ही सगळी चित्र काढण्यात आली कर्नाटक स्वारीच्या वेळेस 1676 नंतर जी कर्नाटकामध्ये त्यांनी दक्षिण स्वारी दिग्विजय केली, आपण म्हणतो. ज्याला आपण दक्षिण दिग्विजय म्हणतो. आणि तिकडे गेल्यानंतर महाराजांची ही चित्र त्याच वेळेस का काढण्यात आली, आधी का नाही काढली? तर महाराजांचा राज्याभिषेक झाला 74. ते एक सम्राट म्हणून, एक राजा म्हणून, एक स्वतंत्र सत्ताधीश म्हणून दक्षिणेत उतरले. आणि या गोष्टीचं महत्व इंग्रजांना समजलं, डचांना समजलं, त्याच्यामुळे त्यांनी महाराजांची चित्र काढली. त्याला कारणीभूत ठरला राज्याभिषेक. आणि राज्याभिषेक ऑफकोर्स आपल्यासाठी फार महत्वाची घटना आहे. आणि त्याचं सभासदांनी केलेलं वर्णन खूप सुंदर आहे की ये योगी सर्व पृथ्वीवर म्लेंच पातशाह, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही. म्हणजे सभासद स्वतः त्या राज्याभिषेकाला उपस्थित होता आणि तो म्हणतो की या पृथ्वीवर सगळीकडे म्लेंच पातशाह, मुसलमान बादशाह, मराठा बादशाह छत्रपती झालाय, ही गोष्ट सामान्य नाही. आणि आपला एक ऑर्थोडॉक्स थॉट असतो की बादशाह म्हणले की आपण केवळ मुसलमान बादशाह म्हणतो. पण महाराजांच्या दरबारातला आणि राजाराम महाराजांच्या आज्ञेने ज्यानं सभासद बखरलेली तो कृष्णाजी आनंद सभासद शिवाजी महाराजांना मराठा बादशाह म्हणतो. बादशाह हे राजाचं उपनाम आहे, बरोबर. राजाला दिलेली उपाधी आहे. आणि मराठ्यांचा जरी राजा असला तरी आपण पण त्याला बादशाही म्हणू शकतो, कारण समकालीन लोकांनीच केलेलं त्याचं वर्णन. ही गोष्ट फार अशी इंटरेस्टिंग वाटली. पुस्तकाला ते टायटल पण कॅची वाटलं. मग पुस्तकाचं नाव ठरलं मराठा पातशाह. पुस्तकाच्या पहिले 3 चॅप्टर्स ठरले महाराजांचं फिजिकल डिस्क्रिप्शन, महाराजांची ओरिजिनल पेंटिंग्स आणि महाराज कसे बोलायचे. म्हणजे ते एकूण त्यांची व्यक्तिरेखा किंवा व्यक्तिमत्व कसं होतं हे कव्हर केलं. आणि 4थ्या चॅप्टरमध्ये मग मराठा पिरियडचे जे इतर छत्रपती आहेत, संभाजी महाराज असतील किंवा थोरले शाहू छत्रपती सातारकर, तर यांची पण काही अस्सल चित्र घेतली. मराठ्यांचे काही चित्रकार होते त्यांचे संदर्भ घेतले आणि असं ते पुस्तक पूर्ण तयार झालं. खूपच म्हणजे खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे हा. महाराजांना पूर्ण मला असं वाटतं की त्या चित्रांच्या माध्यमातूनच महाराजांचा पूर्ण प्रवास तुम्ही त्यामध्ये दाखवलेला आहे. हो. आणि सगळ्यात वेगळी गोष्ट मला अशी जाणवली की महाराज बोलायचे कसे. हो. कारण हे काही कुठल्याच इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्याचे उल्लेख नाहीयेत. बरोबर. हे महाराजांच्या रंगाविषयी उल्लेख आहेत, महाराज असे दिसत असतील असे उल्लेख आहेत, परंतु महाराज बोलायचे कसे हा उल्लेख मात्र पहिल्यांदाच मला असं वाटतं की आपल्या मराठा पातशाह या पुस्तकाच्या माध्यमातून झाला. आणि त्याच्या प्रतिही विक्रमी विकल्या गेलेल्या आहेत. आता मला याला जोडूनच तुम्हाला विचारायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या मला असं वाटतंय 14व्या की 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. आणि ती शपथ घेत असताना रायरेश्वरावरती त्यांना बाबा स्वराज्य स्थापन करायचं आहे हे एवढ्या बालवयामध्ये शपथ घेणं तशी ती खूप धैर्याची गोष्ट होती. हे करण्याकरता, स्वराज्य स्थापन करण्याकरता सगळ्यात महत्वाचं जे लागतं ते पाठबळ, की जे मावळ्यांचं पाठबळ असणं गरजेचं आहे. घरातल्यांचं तर आऊसाहेबांचं पाठबळ होतंच. त्यासाठीच त्यांना तिकडून इकडे आणून कान्होजी जे त्यांना त्यासाठीच पाठवलेलं होतं की तुम्ही तिथं स्वराज्याची निर्मिती करावी. परंतु त्यासाठी स्वराज्य निर्मिती करता एकतर सैन्यांचं पाठबळ, त्यानंतर काय काय करायचं आहे त्याचं नियोजन, दुसरी गोष्ट म्हणजे पैसा, म्हणजे धनदौलत. तर महाराजांनी कशा पद्धतीने ते आखलं असेल असं तुम्हाला वाटतं? आता नरहर कुरुंदकर खूप उत्तम लेखक चिकित्सक आहेत. नरहर कुरुंदकरांचे खूप सुंदर वाक्य आहे श्रीमान योगीच्या प्रस्तावनेत. आपण श्रीमान योगी वाचतो पण ती 48 पानांची प्रस्तावना स्किप करतो कारण ती खूप मोठी. ऍक्च्युली ते पत्र आहे. रणजित देसाईंनी श्रीमान योगी लिहित असताना कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो केल्या गेल्या पाहिजे ह्याच्यासाठी लिहिलेलं एक पत्र आहे. ते एवढं मार्गदर्शक आणि एवढं सुंदर आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला जर 1 तासात वाचायचा असेल किंवा अर्ध्या तासात तर नरहर कुरुंदकरांची श्रीमान योगीची प्रस्तावना वाचायची. तुम्हाला आहे तसे शिवाजी महाराजांचा इतिहास समजून जाईल. त्यात एक वाक्य आहे की जन्माला आल्यानंतर कळण्याच्या वयातच शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय, किल्ले बांधायचे, धनदौलत उभी करायची आणि आपल्याला आपला राज्याभिषेक करून घ्यायचा. एकतर आपण हे मत मान्य करावं, किंबहुना याच्या व्यतिरिक्त शहाजी महाराजांनी जे स्वराज्य उभारण्यासाठी केलेले प्रयोग आहेत, शहाजी महाराजांनी केलेले प्रयत्न आहेत आणि त्यांनी जे स्वराज्य उभारण्यासाठी शिवाजी महाराजांनी दिलेलं पाठबळ आहे, एकतर ते शहाजी महाराजांचं कर्तृत्व मान्य करावं. महाराज जन्माला आले, कळत्या वयामध्ये त्यांना समजलंय की आता मला किल्ले जिंकायचे आणि 12व्या-13व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली. 14व्या-15व्या वर्षी ते तोरणा, राजगड सारख्या किल्ल्यांवर त्यांनी, रोहिडासारख्या किल्ल्यावर त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. बरोबर. म्हणजे त्यांनी जन्माला येतानाच हा थॉट घेऊन जन्म घेतलाय, तर हे आपण मान्य करू. आणि हे जर पॉसिबल नसेल बायोलॉजिकली, सायंटिफिकली,
तर मग आई आणि वडिलांनी ह्या गोष्टीसाठी आधी प्रयत्न केलेले आणि शहाजी महाराजांनी अशा पद्धतीचे प्रयत्न करत शिवाजी महाराजांना पाठबळ दिले. आपण शहाजी महाराजांचं कर्तृत्व मान्य करू. तर याच्यात लॉजिकली महाराजांचं कर्तृत्व शहाजी महाराजांचं हे ठळकपणे दिसतं. आता हा जो तुमचा प्रश्न आहे की हे कसं उभा केलं, हो. तर ह्याला कारणीभूत शहाजी महाराज पण. बँगलोरहून ज्यावेळेस वापस आले त्यावेळेस शहाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ दिलं, मंत्रिमंडळ दिलं की तुमच्यासोबत हे पेशवे असतील, हे सुमंत असतील, यांनी न्यायाधीशाचं काम करतील. शहाजी महाराजांनी झेंडा दिला, जो झेंडा शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शेवटपर्यंत भगवा झेंडा ठेवला. बरोबर. शहाजी महाराजांनी जी राजमुद्रा दिली ती शिवाजी महाराजांनी मरेपर्यंत त्यांची राजमुद्रा ठेवली, प्रतिपश्चंद्र लेखेवर जी आहे संस्कृतमधली ती. शहाजी महाराजांनी पुणे, सुपे, चाकण, इंदापूर आणि बारामती ही जी त्यांची जहागीर आहे त्या जहागिरीचा पूर्ण कारभार शिवाजी महाराजांच्या हातात दिला. महाराजांच्या डोक्यामध्ये असं होतं की माझी ही जी जहागीर आहे या जहागिरीतून मिळणारं पूर्ण उत्पन्न किंवा जहागिरीतल्या लोकांची काळजी घेण्याचं काम किंवा जहागिरीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत पूर्ण प्रशासन सांभाळण्याचं काम माझं, वडिलांनी मला दिलंय आणि मी माझ्या राज्याचं उत्पन्न आणि त्याचा एक हिस्सा जो मी या राज्यातल्या लोकांकडून घ्यायचा आणि तो आदिलशहाला द्यायचा आणि त्याच्या बदल्यात आदिलशाह मला पगार देणार. बरोबर. हा प्रदेश माझा, इथली लोक माझी आणि किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात. ह्याला काय अर्थ आहे? हे कशासाठी? हे किल्ले माझे, हा प्रदेश माझा आहे आणि हा प्रदेश माझ्याकडे राहायला पाहिजे. किल्ले का जिंकायचे? जर ज्याच्या हातामध्ये किल्ला त्याच्या हातामध्ये आजूबाजूचा प्रदेश, म्हणून किल्ले जिंकले. पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 23 किल्ले गेले, मुघलांकडे गेले. बरोबर. आणि 14 लक्षहून उत्पन्नाचा प्रदेश मुघलांकडे गेला. राहिलेले जे काही किल्ले होते 12 किल्ले आणि दक्षिण कोकणातला जवळजवळ रत्नागिरीच्या दक्षिणेचा आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग हा महाराजांकडेच होता. बरोबर. आपण पुरंदरचा तह हा केवळ पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित करतो आणि कोल्हापूर. पण ऍक्च्युली शिवाजी महाराजांचं राज्य त्यावेळेस गोव्यापर्यंत जाऊन पोहोचलो होतं तळ कोकणामध्ये आणि तो पूर्ण भाग महाराजांच्या ताब्यात होता, पण तो या औरंगजेबाने पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांकडून घेतला नाही. आपण जे 23 किल्ले आणि 14 लक्षहून उत्पन्नाचा प्रदेश दिला, आता आपण म्हणतो की राजगड आपल्या ताब्यात राहिला, पण राजगडच्या खालची जमीन ही मुघलांकडे होती. अच्छा. महाराजांकडे फक्त किल्ला होता. मग त्या जमिनीवर निघणारं धान्य, त्या जमिनीतून उगवून येणारं धान्य ह्याच्यावर मालकी मुघलांची, बरोबर. महाराजांची नाही. बरोबर. त्या तहानुसार मग जमीन का ठेवायची आपल्याकडे? फक्त हे किल्ले जे काही जिंकायचा प्रकार होता तो कशासाठी होता? तर ह्या जमिनीची मालकी आपल्याकडे राहायला पाहिजे आणि यासाठी महाराजांना सगळ्यात मोठं पाठबळ मिळालं शहाजी महाराजांचं. बरोबर. कारण वयाच्या 14-15 वर्षी एखादा मुलगा जर लीड करायला जात असेल तर त्याचं ऐकायला समवयस्क मुलं तयार होतील. बाजी पासलकर ज्यांना शिवाजी महाराज बाजी काका म्हणायचे आणि पहिल्या लढाईमध्ये ज्यांचं निधन झालं वीरमरण पुरंदरच्या खळद बेलसरच्या लढाईमध्ये, बाजी पासलकर वय वर्ष त्यांचं असेल 60-70. गोदाजीराजे जगताप तेही वयस्कर सेनापती. ह्या दोघांनी शिवाजी महाराजांच्या आदेशावर लढण्याची गरज काय? त्याला कारणीभूत शहाजी महाराज, कान्होजी जे ते शिवाजी महाराजांच्या पायाशी निष्ठा वाहिली, पण त्याच्या फक्त 6 ते 7 वर्षात ते महाराष्ट्रात आले. 6-7 वर्षात महाराजांच्या पायाशी निष्ठा वाहण्याचं मागं कारण काय? सर्जेराव जेदे, कान्होजी जेदेंचा मुलगा सर्जेराव जेदे, बाजी जेदे. सर्जेराव जेदेने शिवाजी महाराजांसाठी लढणं मला काही चुकीचं वाटत नाही, कारण ते समवयस्क आहे. तानाजी मालुसरे असतील, यासाजी कंक असतील, हे समवयस्क आहे. बाजी पासलकरांनी शिवाजी महाराजांची ऑर्डर का मानायची? किंवा जे कोंडाजी बाबा देशमुख आहेत, कोंडे देशमुख, तर कोंडे देशमुखांनी महाराजांसाठी उभं करायचं. ते तर वयस्कर आहेत, ते वतनदार आहेत, जागीरदार आहेत तिथले, मग त्यांनी महाराजांसाठी का उभं राहायचं? तर त्याच्यामागे कारण कुठंतरी शहाजी महाराज आहेत, जिजाऊ साहेब आहेत. यांनी शिवाजी महाराजांना पाठबळ दिलं, यांनी शिवाजी महाराजांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं, यांनी पैसे दिले. जे तोरणा किल्ल्यावर आपण म्हणतो की गुप्तधन सापडलं, तर ऍक्च्युली ते गुप्तधन नाही, ते शहाजी महाराजांनी पाठवलेलं धन. बऱ्याच इतिहास अभ्यासकांनी त्याच्यावर चिकित्सात्मक लिखाण केलं. हे जे काही पाठबळ घरातून मिळालं, त्या शहाजी महाराजांचं जे कर्तृत्व होतं निजामशाही वाचवण्यापासूनच आणि 1636च्या तहापर्यंत, माहुलीच्या तहापर्यंत, तर ते कुठं ना कुठेतरी शिवाजी महाराजांना प्रिफरेबल झालं आणि ती एक कंडिशन तशा प्रकारची निर्माण झाली की आधीच हे प्रयत्न झालेत, तिथं महाराज आले आणि महाराजांचं कर्तृत्व एवढं सुंदर होतं आणि त्यांचं काम एवढं उत्कृष्ट होतं आणि नियोजन एवढं परफेक्ट होतं की महाराजांना हे करणं फार सोपं गेलं असं आपल्याला वाटतं. संघर्ष त्यांचाही होता, पण त्याच्या मागे पाठबळ हे आई वडिलांचंही होतं. बरोबर. पण सर, आता छत्रपती शहाजी महाराजांचा तुम्ही इतिहास सांगितलात सगळा, परंतु इतिहासामध्ये आज ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासतो, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहासाचा छावा सिनेमानंतर तर अजून जास्त लोकांपर्यंत तो पोहोचला. जिजाऊ साहेबांचाही आपण वेळोवेळी उल्लेख करतो इतिहासाच्या संदर्भांमध्ये, परंतु शहाजी राजांना तसं इतिहासाने थोडंसं दुर्लक्षित केल्याचं वाटत नाही का? कारण त्यांच्यावरती विशेष असा कुठला सेपरेट कुठला एखादा ग्रंथ पब्लिश नाहीये किंवा शहाजी महाराजांवरती एखादा सिनेमा आलाय असं कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही.
ह्या बाकीच्या सगळ्यांवरती सिनेमे येऊन गेले, परंतु शहाजी महाराजांवरती स्पेशल फक्त, कारण इतकं जर त्यांचं पाठबळ आहे, योगदान आहे, खरं बघायला गेलं तर इतिहासाची पायाभरणी ही शहाजीराजांनी केली. तर आपलं काय मत याच्यावरती? महाराज शहाजीराजांवर आता अलीकडे 2-3 संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले. बरोबर. आधी हे नव्हते, एकच बरोबर. पुस्तक आधी प्रकाशित झालं होतं शहाजी महाराजांवर. ते पण जवळपास 70-80च्या दशकातली गोष्ट आहे ती. बरोबर. त्या शहाजी महाराजांवर फारसं लिखाण झालं नव्हतं. कदाचित त्याच्या मागे एक कारण मला असं वाटतं, वैयक्तिक मत आहे माझं कदाचित, की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जिजाऊ माँसाहेबांचा बऱ्यापैकी काळ व्यतीत झालाय. ते भरपूर काळ, म्हणजे त्यांच्या अगदी निधनापर्यंत जिजाऊ माँसाहेब आणि शिवाजी महाराज एकत्र राहिलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे म्हणा, किंवा एक आई आणि मुलाचं भावनिक नातं हे लेखकांना आणि कादंबरीकारांना कायम इन्स्पायर करतं, भावतं किंवा अट्रॅक्ट करतं लिखाण करण्यासाठी. आणि शहाजी महाराजांची जी कारकीर्द आहे ती शिवाजी महाराजांचं वय वर्ष 8-9 झाल्यानंतर पूर्णपणे नंतर त्यांच्या निधनापर्यंत दक्षिणेत राहिलेली. हो. ते कधी महाराष्ट्रात आले नाही. शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांची वयाच्या 8व्या वर्षी जी भेट झाली, त्याच्यानंतर त्यांच्या निधनापर्यंत कधी भेट झाली नाही. शिवाजी महाराज हे कॅरेक्टर असं आहे, किंवा शिवाजी महाराज हे इतिहासातलं एक पात्र असं आहे की त्याच्याभोवती आजही महाराष्ट्राचं समाजकारण, अर्थकारण, राजकारण जे काय असेल ते सगळं फिरतं. अगदी. कला, साहित्य, संस्कृती सगळं. आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग किंवा त्यांच्या उत्कर्षाचा, त्यांच्या डाऊनफॉलचा आणि परत एकदा जो काही राईज झाला राज्याभिषेकाचा आणि राज्याभिषेकापर्यंतचा, हा पूर्ण काळ जिजाऊंच्या सोबत झालेला आहे. त्याच्यामुळे जिजाऊ माँसाहेबांच्या विषयी जे काही एक अट्रॅक्शन आहे ते कायम आपल्याला कादंबरीकारांकडून, चित्रपट निर्मात्यांकडून दिसून येतं. शहाजी महाराजांनी नंतर शिवाजी महाराजांची कधी भेट न घेतल्यामुळे किंवा प्रत्यक्ष त्यांचा कधी संबंध न आल्यामुळे पत्रव्यवहार वगैरे झाले असतील, पण त्याचे काही स्पष्ट उल्लेख आपल्याला मिळत नाहीत, कारण बरीचशी कागदपत्रे काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली. या गोष्टींमुळे आपल्याला कुठेतरी असं वाटतं की शहाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा फारसा संबंध नाही, किंवा शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्यामध्ये काही फारसे संवादाचे क्षण आयुष्यात आले नसतील. पण आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सिंहगड सारखा किल्ला दिलाय. पुरंदर बेलसरची लढाई जी झालेली आहे ती लढाईच फक्त शहाजी महाराजांना अटक झाली त्याच्यानंतर घडून आलेली गोष्ट आहे. ज्या प्रकारे अन्याय शहाजीराजांवर झाला होता तो अन्याय अलीकडच्या इतिहास अभ्यासकांनी दूर करण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याच्यापेक्षा मोठा अन्याय हा शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावावर झाला, संभाजीराजांवर. ज्यावेळेस इकडे शिवाजी महाराजांनी पुरंदरची लढाई केली, त्याच वेळेस संभाजी महाराजांनी बेंगलोरला लढाई केलेली. इकडे पुरंदर किल्ल्यानंतर सिंहगड किल्ला शिवाजी महाराजांनी दिला शहाजी महाराजांची सुटका व्हावी म्हणून, आणि बेंगलोरला असलेल्या संभाजी महाराजांनी नंदगिरी किल्ला दिला. बरोबर. हे जे काही दोन भावांमधलं अंडरस्टँडिंग आहे, दोन भावांचं शौर्य आहे, कर्तृत्व आहे, आणि मोठ्या भावाला मारलं म्हणून तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं. आणि हे बंधुप्रेम पण असंच आहे, कारण शहाजी महाराजांचे भाऊ संभाजीराजे त्या खंडागरी हत्ती प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडले. त्याच्यावरून शहाजी महाराजांनी मुलाचं नाव ठेवलं संभाजी. आणि या संभाजी महाराजांचे छोटे भाऊ म्हणजे शिवाजी महाराज. आपल्या मोठ्या भावाचा दगाफटक्याने मृत्यू झाला म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी. पुढे राजाराम महाराज, संभाजी महाराजांचे सख्खे भाऊ. संभाजी महाराजांचं निधन झालं, औरंगजेबाने त्यांची हत्या केली म्हणून राजाराम महाराजांनी पण आपल्या मुलाचं नाव ठेवलंय संभाजी. हे जे काही संभाजी नावाचं ट्रेडिशन आणि संभाजी नावाविषयी असलेलं प्रेम आहे भोसले घराण्यामध्ये, याची सुरुवात होतीये या शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावापासून, कारण त्यांनी पराक्रम गाजवला. दक्षिणेमध्ये त्यांची जवळजवळ 10 ते 15 शिलालेख करून ठेवले, त्यांनी दानधर्म केलेला आहे, तिथं लढाई केलेली आहे. शिवाजी महाराजांसोबत असताना त्यांनी बऱ्यापैकी युद्धनीती शिकलेली आहे, दरबार रीतिरिवाज शिकलेले आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांना बऱ्याचशा गोष्टींचे संस्कार पण दिले. त्याचे अस्सल कागदपत्र आहेत. वासी बेंद्रेंनी 60-70 पानांचं पुस्तक पण लिहिलेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याविषयी पण काही फारसं बोललं जात नाही. शहाजी महाराजांविषयी अलीकडच्या 5-10 वर्षांमध्ये जरी बोललं जात असलं तरी आधी त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात आलेली नाही. कारण असं जयराम पेंडेंचं जे राधा माधव विलास चंपू काव्य आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की उत्तरेमध्ये शहाजहान तर दख्खनीमध्ये शहाजी. त्याच्यामध्येच वर्णन असं आलंय की शहाजीराजे जर झोपेतून उठायचे तर सगळ्यात पहिल्यांदा ते सूर्य बघायचे, मग नंतर त्यांच्यासमोर काही सोन्याची भांडी ठेवली असायची, एकामध्ये मग दही असायचं, एकामध्ये दूध असायचं, एकामध्ये पाणी असायचं. या सगळ्या शहाजी महाराज आपला चेहरा बघायचे. मग त्यांच्यासमोर आरसा धरला जायचा, मग ते आरसात आपला चेहरा बघायचे आणि मग ती इतर लोकांना दर्शन देण्यासाठी दरबारामध्ये यायचे. एका राजाप्रमाणे त्यांचा दरबार भरत होता. शहाजी महाराजांचं जर एक राजकीय कारकीर्द जर आपण त्यांची पाहिली तर निजामाकडे ते होते, मुघलांकडे काही काळ होते, नंतर आदिलशहाकडे ते आले, नंतर निजामालाच त्यांनी मांडीवर बसून ते 4-1 वर्षाचा काळ पूर्ण सांभाळला 1632 ते 1636 त्या मलिक अंबरच्या निधनानंतर. तर 4 वर्ष ते स्वतः रुलर होते, राज्यकर्ता होते. 4 वर्षांनंतर ज्यावेळेस माहुलीचा तह झाला त्यावेळेस शहाजहानने खास अट टाकली की शहाजीला जरी पुणे सुपे चाकण इंदापूर बारामती ही जहागिरी आपण देत असू तरी शहाजीला दक्षिणेत पाठवू, तो महाराष्ट्रात राहता कामा नये.
शहाजी महाराजांची दखल ही शहाजहानला घ्यावी लागली होती ज्यावेळेस तो मुघलांचा बादशाह होता. आणि मुघलांचा बादशाह ही अशी गोष्ट आहे की जगामध्ये जो व्यापार व्हायचा त्या व्यापारामध्ये, भारताच्या व्यापारामध्ये मुघल जो काही ट्रेड करायचे त्यात मुघलांचा वाटा 4% होता. आणि मी ही गोष्ट करतोय 1620-1630ची. आणि त्यावेळेस जगाच्या व्यापारात 4% वाटा हा मुघलांचा आहे. याच्यावरून मुघल किती श्रीमंत आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. आणि त्या मुघलांच्या बादशाहाला शहाजी महाराजांच्या नावाची दखल घ्यावी लागली. ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यांना भीती होती का की मग जर समजा ह्यांना जर सोडला पण आणि हे जर कदाचित महाराष्ट्रात आले, या पुणे प्रांतात जर आले, तर ते स्वराज्य निर्मिती करता प्रयत्न करू शहाजी शकतात. महाराजांनी केलेलाच आहे हा प्रयत्न. 1630 एकदा काही ते फसलेला होता मला वाटतं. शिवाजी महाराजांचा जो जन्म झालाय हो. तर जन्माच्या वेळेस शिवाजी महाराजांसोबत शहाजी राजे नव्हते, फक्त जिजाऊ मासाहेब शिवनेरीवर होते. हो, हो. शहाजी महाराज कुठे होते? तर शहाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. ना ते निजामशाहीत होते, ना ते मुघलांकडे होते, ना ते आदिलशाहीकडे होते. ते स्वतंत्र होते आणि पुणे परिसर आणि परंडा वगैरे ह्या पूर्ण भागामध्ये ते त्यांचा राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. पण ते त्यांना शक्य झालं नाही, म्हणून नंतर त्यांना निजामशाहीकडे जावं लागलं. तो प्रयोग फसला होता आणि तो प्रयोग दुसऱ्यांदा होऊ नये. माहुलीसारखा जो विषय झाला, निजामाला मांडीवर बसवून शहाजी महाराजांनी 4 वर्ष जे राज्य चालवलं, तो प्रयोग पुन्हा होऊ नये ही भीती होती. आणि शहाजहान असेल, औरंगजेब असेल किंवा जहांगीर असेल, यांचं एक धोरण होतं की दख्खनीमधल्या ज्या बादशाह आहेत, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, यांना संपवायचं आणि होल अँड सोल डिक्टेटरशिप सुरू करायची. आणि ते अर्थात मुसलमानांमधला शिया सुन्नी हा जो वाद आहे, औरंगजेब हा स्वतः सुन्नी होता आणि दक्षिणेतले मुसलमान सगळे शियापंथी होते. आणि यांच्यातला जो वाद आहे की सुन्नी श्रेष्ठ, शिया कनिष्ठ, तर त्या वादाचाही फायदा मुघलांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि शहाजी महाराजांना हे होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून निजामशाही वाचवण्यासाठी शहाजी महाराजांनी 4 वर्ष प्रयत्न केले. शिवाजी महाराजांचं 1676चं एक पत्र आहे मालोजी घोरपडेंना. मालोजी घोरपडे म्हणजे त्याचा बाप म्हणजे बाजी घोरपडे, ज्याला शिवाजी महाराजांनी मारलं. बरोबर. तर ह्या मालोजी घोरपडेंना महाराजांनी पत्र लिहून काय सांगितलं की तू विजापूरच्या दरबारात नोकरीला आहेस, तू विजापूरच्या दरबारातली नोकरी सोड आणि तू कुतुबशहाकडे जा. माझ्याकडे येऊ नको म्हणले नाही, ते म्हणतात तू कुतुबशहाकडे जा, कुतुबशहाची चाकरी कर. त्याच्यामध्ये 2-3 इंटरेस्टिंग वाक्य आहेत की आपण मराठी लोक, आपण मराठ्यांचे गोमटे करणे हे आपले कर्तव्य आहे, म्हणजे मराठा लोकांचे आपण गोमटे चांगले करावे हे आपलं कर्तव्य आहे. त्यातलं दुसरं वाक्य आहे महाराजांचं की दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांच्या हातात राहिली पाहिजे. शिवाजी महाराजांनी सुद्धा आदिलशाही आणि कुतुबशाही संपवली नाही. दक्षिण दिग्विजय ज्यावेळेस महाराज कर्नाटकात उतरले त्यावेळेस कुतुबशाहीसोबत महाराजांनी मैत्री केली, आदिलशाहीच्या विरोधात संघर्ष केला, पण संपवली नाही. बरोबर. इव्हन औरंगजेब ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या निधनानंतर महाराष्ट्रात आला आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांसोबत 2 वर्ष युद्ध केलं, त्याला कळलं की मराठ्यांना जिंकणं अशक्य. तो दख्खनीत उतरला कर्नाटकामध्ये, आदिलशाही संपवली, कुतुबशाही संपवली. बरोबर. त्याच गोळकोंड्याच्या कुतुबशाही लिहिलेलं वाक्य संभाजी महाराजांचा संदर्भ देत की तू घाबरू नको. आदिलशहाला पत्र लिहिलंय, सिकंदर आदिलशहाला, की तू घाबरू नको, स्वतः संभाजीराजे बादशाह आणि मी सैन्य घेऊन तुझ्या मदतीला येतोय, आपण तिघं एकत्र येऊ आणि औरंगजेबाला हरवू. प्रेरणा कोणाची आहे? शिवाजी महाराजांची. कल्पना कोणी रुजवली आहे? शहाजी महाराजांनी. क्या बात. ही सुरुवात इथून आहे, ते मूळ तिथून आहे. आणि हे मूळ उकरून टाकायचं ध्येय होतं शहाजहानचं. बरोबर. आणि हेच पुढे जाऊन घातक ठरलं शहाजहानच्या वंशाला. कारण पुढच्या 100 वर्षामध्ये एवढी दानादान उडली की 1636ला माहुलीचा तह झाला, निजामशाही संपवली आणि पुढे 80 वर्षांनी 1720ला थोरल्या शाहू छत्रपतींनी दिल्लीवर जी स्वारी केली होती, येसुबाई राणी साहेबांची सुटका केला, संभाजी महाराजांच्या पत्नी त्यांच्या आईची, तर त्या स्वारीमध्ये फक्त आपल्या आईला सोडवण्यासाठी बादशाह नाही म्हणला म्हणून 1 वर्षामध्ये 4 बादशाह बदलले. फारुख सियारला मारलं, रफीउद्दौलाला मारलं, म्हणजे तो मेला, रफीउद्दौला मेला आणि नंतर मोहम्मद शहाला गादीवर बसवलं. मोहम्मद शहाने शाहू महाराजांच्या सगळ्या अटी मान्य केल्या, आईला सोडवलं, आईला दिल्लीतून कैदेतून सोडवून महाराष्ट्रात आणलं. हे 80 वर्षात झालेला हा ड्रास्टिक चेंज आहे मराठ्यांचा आणि मुघलांचा. तिथून पुढे दिल्लीचे बादशाही नामधारी झाले आणि मराठा रूल तिथं दिल्लीवर कायम राहिला. त्याच्यामधूनच आपलं पानिपत घडलं. या सगळ्या गोष्टींचं जे मूळ आहे ते 1636ला शहाजी महाराज, शहाजहान आणि मोहम्मद आदिलशाह या तिघांमध्ये जो तह झाला माहुलीचा, त्याची सुरुवात इथून. हे खरे पायोनियर हे शहाजी महाराज आहेतच. त्यामुळे नरहर कुरुंदकरांचं ते वाक्य आहे की आयदर तुम्ही जन्माला येताना शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न बघून ते त्या विचाराने जन्माला आले आणि जन्माला आल्यापासून त्यांनी तो उद्योग आरंभलाय, आयदर ही गोष्ट मान्य करा किंवा शहाजी महाराजांचं कर्तृत्व मान्य. बरोबर. खूपच छान सर. आता विषय राजगड आणि रायगड या 2 किल्ल्यांभोवती मी तुम्हाला विचारावं असं मला वाटतं की सुरुवातीला स्वराज्याची राजधानी ही राजगड होती आणि त्यानंतर रायगड झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावरती राजधानी घेऊन जाण्याचं किंवा तिकडे जाण्याचा जो एक त्यांनी काय म्हणतो यशस्वी प्रयत्न केला,
तो यशस्वी प्रयत्न करत असताना समुद्री भागातली किल्ले किंवा समुद्री आक्रमण हे आपल्यावरती होऊ शकतं आणि तो भाग आपल्या ताब्यात पाहिजे, अगदी कल्याणपासून भिवंडीपासून ते अगदी इकडे गोवापर्यंतचा. अशी काही योजना होती का त्यांच्या मनामध्ये, म्हणून त्यांनी राजगड राजधानी न ठेवता हे रायगडावरती घेऊन गेले असावेत? रायगडावर राजधानी नेण्यामागं बरीचशी कारणं. अच्छा. पहिलं कारण म्हणजे राजगडला 1666ला 65ला जो पुरंदरचा तह झाला, तर मिर्झा राजेंचं सैन्य किंवा त्याच्या आधी शाहिस्तेखानाचं सैन्य हे राजगडच्या पायथ्यापर्यंत आले. जर तुमच्या राजधानीपर्यंत शत्रूचं सैन्य येतंय आणि कुठल्याही प्रकारे अटकाव करायला मध्ये कुठलीही गोष्ट नाहीये, कुठलाही जर तुम्हाला तिथं एक किल्ला उभा करता येत नसेल किंवा महत्वाचं ठाणं उभा करता येत नसेल आणि तुमची राजधानीच डायरेक्ट धोक्यात येत असेल, तुमचा राजपरिवार धोक्यात येत असेल, तर ही एक घातक गोष्ट आहे तुमच्या राज्याच्या दृष्टीने. ही एक गोष्ट आहे. दुसरं, राजगड हा भव्य किल्ला आहे, खूप मोठा किल्ला आहे, पसारा मोठा आहे. महाराष्ट्रातल्या सर्वात उंच 3 किल्ल्यांमध्ये राजगडचा 3रा नंबर लागतो. एवढा उंच किल्ला आहे महाराष्ट्रातला राजगड. पण राजगडावर सपाट जागा खूप कमी आहे. अच्छा. सुवेळा असेल, संजीवनी असेल आणि बालेकिल्ला असेल, या 3 ठिकाणी जेवढी सपाट जागा, त्याच्यापेक्षा जास्त सपाट जागा फक्त पद्मावती माचीवर. आणि एका पद्मावती माचीवर जर तुम्ही राजधानी उभा करत असाल तर तुमचा हा वाढता स्वराज्याचा पसार तिथं मावणं शक्य नाही. तिसरी गोष्ट, रायगड, प्र.के. घाणेकर सरांचं एक मत आहे की रायगड हे शत्रूसाठी नवीन रणक्षेत्र आहे. ते कशा पद्धतीने, तर रायगड किल्ल्याचा जो डोंगर आहे तो सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून काहीसा तुटलेला आहे, काहीसा विलग झालेला आहे. डाव्या आणि उजव्या बाजूने काळ आणि गांधारी अशा 2 नद्या वाहतात. पावसाळ्यामध्ये प्रचंड पाणी असतं, भयंकर पाऊस पडतो रायगडावर. की तिथं अशी एक म्हण पण आहे शिवाजी महाराजांच्या काळातलीच, की इथे उडत्या फुलपाखराच्या पंखावर सुद्धा किंवा उडत्या पक्षाच्या पंखावर सुद्धा शेवाळ चढतं, एवढा पाऊस पडतो. आणि रायगडावर पाऊस म्हणजे भयंकर पाऊस असतो रायगडावरचा. तर याच्यामुळं ते आजूबाजू पूर्ण दलदलीचं असणारं क्षेत्र. रायगडावर तुम्ही कुठल्याही बाजूने जा, 8 ते 9 किल्ल्यांची साखळी रायगड किल्ल्याच्या बाजूने, आणि त्याच्याही बाजूने वेगवेगळ्या किल्ल्याला क्रॉस करत असतानाही तुम्हाला सह्याद्रीचा मुख्य डोंगर रांग उतरून खाली उतरावं लागतं. रायगडासाठी तुम्हाला कुठूनही जायचं असेल तर एक तरी घाट उतरावा लागतो. रायगड किल्ला निवडण्यामागे आणखीन एक महत्वाचं कारण आहे जावळी. शिवाजी महाराजांनी जावळी का जिंकली? आपल्यासमोर एक टार्गेट असं असतं किंवा एक ऑर्थोडॉक्स ओपिनियन आपला असं आहे की महाराजांना राज्यविस्तार करायचा होता, फक्त राज्यविस्तार करायचा होता म्हणून जावळी जिंकली. पण महाराज मराठवाड्यात कधी आले नाही. का बरं नसतील आले मराठवाड्यात? जावळीकडेच का घसरले महाराज किंवा त्याच बाजूला का गेले? तर जावळी जिंकण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जावळीमध्ये जो जावळीचा आजचा महाबळेश्वर वगैरे हा परिसर आपण बघतो, तर कोकणात उतरण्यासाठीचा हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग. बरोबर. इथून होणारा जो व्यापार आहे त्या व्यापाऱ्यावर पूर्णपणे या मोऱ्यांचा कंट्रोल आहे. मोरे जरी जावळीचे आदिलशहाचे मांडलिक असले तरी ते जावळीचे स्वतंत्र सत्ताधीश असल्यासारखं वागायचे, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचे नियम लागू नव्हते. या जावळीला जर आपण ताब्यात घेतलं तर कोकणात उतरणाऱ्या सगळ्या घाटमार्गांवर आपलं कंट्रोल राहील. दुसरं, इथून होणारा जो व्यापार आहे त्या व्यापारावर आपला थेट कंट्रोल राहील, जकातीवर आपला थेट कंट्रोल राहील, इथं असणाऱ्या सगळ्या आर्थिक गोष्टी आपल्या ताब्यात राहतील. ही सगळ्यात मोठी गोष्ट महाराजांना कळली. आणखीन महत्वाची गोष्ट, रायगड निवडण्याच्या मागं कारण तिथून समुद्र जवळ, महाराजांनी आरमार सुरू केलाय, समुद्र पण जवळ आहे. आणि महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू ज्याला महाराजांना कधीच जिंकता आला तो जंजिरा तिथून फार जवळ आहे. आणि त्या जंजिरेकर सिद्धीला जर ताब्यात ठेवायचं असेल, त्याच्याच बाजूला इंग्रजांच्या वखारी होत आहेत, डचांच्या वखारी होत आहेत, त्या सुरतेवर आक्रमण करायचं आहे. मुंबईला शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या भीतीमुळे मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून निर्मिती व्हायला सुरुवात झाली. तर त्या इंग्रजांवर वचक ठेवायचा आहे, या सिद्धींवर वचक ठेवायचा आहे. समुद्रावर आपल्या आरमारासाठी एक महत्वाचं केंद्र उभं करायचं आहे, कारण महाडच्या खाडीपर्यंत शिवाजी महाराजांची जहाजं यायची. शिवाजी महाराजांनी महाडच्या खाडीमध्ये स्नान केल्याचे वगैरे उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. आणि महाडच्या खाडीपर्यंत आपल्याला माहिती रायगडपासून महाड किती जवळ. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि रायगड किल्ल्याच्या अर्थात असणारी नैसर्गिक संरचना, नैसर्गिक संरक्षता आणि रायगड किल्ल्याचा असणारा तो पठाराचा पूर्ण पसारा आणि राजधानी निर्माण करण्यासाठी असणारी अतिशय योग्य जागा, ही सगळी कारणं महाराजांच्या समोर होती. एवढं सगळं असताना महाराजांसाठी दुसरा कुठलाही किल्ला निवडणं हा ऑप्शनच नव्हता. रायगडासारखा त्यांना दुसरा ऑप्शनच मिळाला नसतं, त्यामुळे त्यांनी महाराजांनी रायगड निवडलं. आज आपल्यासाठी रायगड हा पाचाडची खिंड ओलांडून देशमुखांचं जे हॉटेल आहे चित दरवाजा, तिथून रायगड सुरू होतो. ऍक्च्युली रायगड सुरू होतो कोंजरपासून. अच्छा. रायगड चढायला 1 दिवस लागतो, अशी जुन्या कागदपत्रातले उल्लेख. बापरे. 1895 साली रायगड किल्ल्यावर मराठी भाषेतलं लिहिलेलं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. माझ्या मते अंताजी लक्ष्मण जोशी लेखक आहेत त्यांचे, कदाचित नाव चुकत नसेल तर. त्यांनी 1895 साली एक छोटं पुस्तक लिहिलंय, एवढंच पुस्तक आहे आणि 20 पानांचं पुस्तक. तर त्यांनी रायगडाची चढाईची सुरुवात दिलेली आहे.
तर तिथून जर रायगड आज आपण चढायला सुरुवात केली, सकाळी 7ला चढायला सुरुवात केली, तर आपल्याला दुपार उजळेल 5:08ला पोहोचायला. आणि मग तिथून पुढे मग आपण रायगडाचा बघू. रायगडाचा चढ म्हणजे पण आजचा जेवढा आपण किल्ला बघतो तो चढ नाहीये रायगडाचा. रायगड कोंजरपासून सुरुवात होतो आणि तिथून आपण रायगड चढत 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 वर जातो. आणि त्याच्यामध्ये एवढ्या ठिकाणी आपण शत्रूला अडवून मारू शकतो की एवढी महत्वाची तिथं मोक्याची जागा आहे की आपण त्याची कल्पना नाही करू शकतो. अगदी खरं, अगदी. त्यामुळे रायगड हा तुमचा तसा खूप अभ्यासाचा विषय आहे, कारण रायगडवरती पण आपण संशोधन करत आहात, अनेक उपक्रम आपण रायगडच्या माध्यमातून राबवत आहात. म्हणजे रायगडावरती बोलायला लावलं तर तुम्ही तासनतास बोलू शकाल, इतकं इतकं मटेरियल तुमच्याकडे आहे. आता याला जोडूनच की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुमच्या तोंडून बऱ्यापैकी आपल्याला ऐकायला मिळाला, छत्रपती शहाजीराजांचा इतिहास ऐकायला मिळाला. परंतु आता पुढचे जे छत्रपती आहेत ते आहेत छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांचा इतिहास तर आहेच आहे पुढे. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश म्हणून होते आणि कवी कलश हे असं म्हणतात की ते उत्तरेतून आलेले होते. तर ते त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा घडला की छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनापर्यंतचा, अगदी 1689 पर्यंतचा? कवी कलशांचा आणि संभाजी महाराजांचा पहिला संबंध येतो आग्रा भेटीमध्ये. तिथे ते परमानंदांच्या सोबत कवी कलश शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना भेटले होते. आग्राच्या भेटीत त्यांची भेट झाली होती असे उल्लेख आहे. त्याच्यानंतर कवी कलशाचा संभाजी महाराजांशी संबंध कधी आला, ते महाराष्ट्रात कशा पद्धतीने आले, इथं आल्यानंतर ते संभाजी महाराजांच्या सोबतच महाराष्ट्रात आले, मथुरेहून सुटका होऊन राजगडला आले त्यावेळेस, का त्याच्यानंतर कधीतरी आले आणि संभाजी महाराजांनी त्यांना कसं ओळखलं, त्यांची पहिली भेट कशी झाली याच्याविषयी काही उपलब्ध नाही. त्यानंतर थेट म्हणजे 1666ला आग्र्यातला उल्लेख आणि थेट 1682चा संभाजी महाराजांच्या राज्यारोहणाच्या वेळेसचा उल्लेख, छत्रपती होण्याचा उल्लेख 1681चा. ह्या 15 वर्षामध्ये काय घडलं याच्याविषयी त्याच्यात काही उल्लेख नाही. कदाचित उत्तर भारतामध्ये जर आपण गेलो तिथं काही कागदपत्र तपासली तर आपल्याला आणखीन काही संदर्भ सापडण्याची शक्यता आहे. माझा एक मित्र आहे सुशांत उदावन, तो आता संभाजी महाराजांवर आणि कवी कलशावर काम करतोय. त्याला काही नवीन संदर्भही सापडले आहेत कवी कलशांनी रचलेले. आपण आता म्हणतो की कवी कलश, त्यांनी काव्य रचलं आणि त्यांना आपण कवी का म्हणतो तर त्यांना छंदोगामात्य ही पदवी दिली होती. पण मुळात छंदोगामात्य पदवीचा आणि कवितांचा किंवा कवीचा काही संबंध नाही. छंदोगामात्य म्हणजे उत्तरेतून दक्षिणेमध्ये जे ब्राह्मण यायचे त्या ब्राह्मणांची व्यवस्था करणारा व्यक्ती म्हणजे छंदोगामात्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रघुनाथ पंडित जे होते, रघुनाथ पंत हनुमंते, त्यांना छंदोगामात्य हा किताब दिला राज्याभिषेकाच्या बरोबर. आणि उत्तरेतून जी लोक राज्याभिषेकाच्या वेळेस दक्षिणेत आली तर त्या पूर्ण उत्तर भारतातल्या ब्राह्मण लोकांचा व्यवस्था लावण्याचं काम या रघुनाथ पंतांकडे होतं, म्हणून त्यांना छंदोगामात्य किताब दिलं. आणि ते किताब पुढे ट्रॅडिशनली वंश परंपरागत कोणाला द्यायचं किंवा कुठल्या व्यक्तीकडे ते गेलं पाहिजे तर कवी कलश कनोज ब्राह्मण, उत्तरेतलेच ब्राह्मण आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते छंदोगामात्य पद देण्यात आलं. कवी कलशांनी रचलेलं ते जे शेवटचं यावना रावण की सभा जे आहे संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर उभा करण्यात आलं त्यावेळेस, तर ते काव्य सोडलं तर कवी कलशांचं कुठलंही काव्य आजपर्यंत प्रकाशात नव्हतं. ते सुशांतला सापडलं, तो बिकानेर आर्काइव्हला गेल्यानंतर एक पोथी सापडली त्याला आणि त्याच्यामध्ये पूर्ण कवी कलशांनी केलेलं जे काव्य आहे ते काव्य सापडलं. त्यामुळे कवी कलशांना आपण कवी म्हणू शकतो, याच्यावर आपल्याला अधिकृतपणे शिक्का मारता येईल. बरोबर. 1682-83ला कवी कलशांचा पहिला उल्लेख होतो संभाजी महाराजांच्या सोबत. छंदोगामात्य हे किताब त्यांना मिळालं. नंतर त्यांना कुलमुख्याधार हे पद मिळालं की पूर्ण जे काही प्रशासन होतं ते पूर्ण प्रशासन ते सांभाळू शकत होते. संभाजी महाराजांच्या सोबत त्यांनी बरेचसे पराक्रम केले. 1684-85ला रायगड किल्ल्यावर एकदा हल्ला झाला होता, तर तो हल्ला स्वतः कवी कलशांनी लीडवर जाऊन युद्ध करून परतून लावलेला. कवी कलशांनी संभाजी महाराजांविषयी एक फार मोठा गैरसमज या छावा चित्रपटानंतर खूप लोकांच्या मनात निर्माण झाला की संभाजी महाराज हे संगमेश्वरला एका न्यायनिवाडासाठी गेले होते. फेब्रुवारी 1689ला संभाजी महाराजांना अटक झाली. ज्यावेळेस ह्या गोष्टीचं मूळ शोधत गेले त्यावेळेस बऱ्याच इतिहास अभ्यासकांनी कवी कलशावर आरोप लावले की कवी कलश हा स्वतः विशाळगडच्या परिसरामध्ये होता, तो हरला, त्याला वाचवायला संभाजी महाराज विशाळगडला उतरले, म्हणून संभाजी महाराजांना इतिकाद खान किंवा तो आपला शेख निजाम आहे मुकर्रब खान त्यानं संगमेश्वरला अटक केली. मुळात गोष्ट अशी आहे की ऑक्टोबर 1688ला कवी कलशाचं आणि शिर्क्यांचं भांडण झालं विशाळगडला. बरोबर. त्याच्यामध्ये कवी कलशाचा झाला पराभव आणि कवी कलश तिथून पळून माघारी आला. ही गोष्ट संभाजी महाराजांना कळाली. रायगड सर्वात सुरक्षित जागा होती, पण त्यावेळेस संभाजी महाराजांना सगळे सोडून गेले. कवी कलश सोडला तर कुठलाही मातब्बर व्यक्ती
संभाजी महाराजांसोबत नव्हता आणि आपला एक मित्र धोक्यात आहे. असं असताना आपण रायगडावर राहणं उचित नाही, त्याला मदतीची गरज आहे. कारण हंबीरराव मोहितेंचा मृत्यू झालेला 1987ला, 1.5 वर्ष झाले त्या घटनेला. हो. म्हणून आपल्या मित्राला मदत करण्यासाठी संभाजी महाराजांनी रायगड सोडलाय. ऑक्टोबर 1688ला ते विशाळगडला आले. तिथे त्यांची शेरक्यांसोबत भांडणं चालू आहेत आणि या पूर्ण घटनांच्या वेळेस हा शेख निजाम मुक्कामाला आहे कोल्हापूरला. हो. आणि तो 4 महिने संभाजी महाराजांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. आणि यावेळेस औरंगजेबाचा मुक्काम आहे अकलूजला, सोलापूर जवळ असलेल्या. आणि अकलूजवरून औरंगजेबाने शेख निजामला, या मुकरब खानाला पत्र लिहून सांगितलंय की जहागीरदाराचा मुक्काम आजकाल संगमेश्वर परिसरात आहे. जहागीरदार म्हणजे संभाजी महाराज. बरोबर. पुरंदरच्या तहाच्या वेळी जी जहागीरदारी दिली होती त्याच्यामुळे तो कायम उल्लेख जहागीरदार करायचा. तर जहागीरदाराचा मुक्काम आजकाल संगमेश्वर परिसरात आहे. तू जाऊन त्याला लवकर हालचाल करणे अटक कर. जर औरंगजेब अकलूज मुक्कामी, संभाजी महाराज संगमेश्वरला आहे आणि 4 महिने त्या परिसरात आहेत, ही गोष्ट जर औरंगजेबाला कळत असेल तर औरंगजेबाचे जासूद हे पूर्ण स्वराज्यात पसरली होती, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. आणि या गोष्टीमुळं नंतर मुकरब खानाने हालचाल केली आणि मग तो संगमेश्वरला आला. बरोबर. या गोष्टीमध्येही आणखीन एक दोष कवी कलशांवर असा लावण्यात येतो की जी लढाई झाली संगमेश्वरला, तिथून संभाजी महाराज यशस्वीपणे सुटका होऊन पळून गेले होते. नावडी नावाचं एक बंदर आहे संगमेश्वरच्या पुढे, कसबा संगमेश्वरचा. त्या नावडी बंदरामध्ये संभाजी महाराजांसाठी बोटी तयार होत्या. संभाजी महाराज त्या बोटीपर्यंत जाऊन पोहोचले होते, पण मागे असणाऱ्या कवी कलशाला बाण लागले आणि कवी कलश तिथं मूर्छा येऊन पडले. आपला मित्र मागं पडलाय म्हणून संभाजी महाराज माघारी वळाले आणि तिथे त्यांची अटक झाली. ही दोस्ताला वाचवत असताना एका दोस्ताने आपला जीव धोक्यात घातला आणि त्याचे हे परिणाम नंतर स्वराज्याला भोगावे लागले. तर हे इतिहास अभ्यासक आरोप लावतात कवी कलशांवर की कवी कलशांमुळे संभाजी महाराजांना पकडण्यात आलं वगैरे. पण आपल्या मित्रासाठी कवी कलशांनी जे काही केलेलं आहे, स्वराज्य सांभाळणं असेल, सतत मदत करणं असेल, प्रत्येक वेळेस सैन्य जमा करणं असेल, वेगवेगळ्या नाराज झालेल्या वतनदारांना पत्र लिहून सांगणं असेल की आपण सगळे संभाजी महाराजांच्या मागे एक दिलाने उभे राहू, राजपुतांसोबत संवाद साधणं असेल, अकबराला संभाजी महाराजांच्या संरक्षणासाठी घेऊन येणं असेल, मंत्र्यांनी फितुरी केली तरी संभाजी महाराजांनी त्यांच्यावर एकदा त्यांना माफ करून त्यांना परत मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं. त्यांनी परत विषप्रयोग केला तेव्हा संभाजी महाराजांची बाजू घेणं असेल, स्वराज्यामध्ये संभाजी महाराजांना सगळ्यात मोठा सपोर्ट जर येसुबाई राणी साहेबांनंतर कोणी केला असेल तर तो कवी कलशांनी केला होता. आपल्या संभाजी महाराजांच्या पश्चात त्यांच्या लहान भावाचं राजाराम महाराजांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देणं असेल, अशा कितीतरी गोष्टी स्वतः कवी कलशांनी केली. म्हणजे कवी कलश हे मैत्रीचं जिवंत उदाहरण. आणि असं असताना कवी कलशांवर बरेच इतिहास अभ्यासक आरोप लावतात की कवी कलश फितूर होते, कवी कलशांनीच औरंगजेबाला संभाजी महाराजांची बातमी कळवली वगैरे. पण ज्या प्रकारे संभाजी महाराजांना हाल करून मारण्यात आलं, तर हे सगळे प्रयोग आधी कवी कलशावर करण्यात आले. आधी सगळे अटेम्प्ट कवी कलशांवर करण्यात आले आणि नंतर ते सगळे संभाजी महाराजांविषयी ते सगळे घाणेरडे प्रयोग करण्यात आले. एखादा व्यक्ती जर फितूर आहे, औरंगजेबाचा एक ट्रेंड होता की तो त्याच्या कुठल्याही पुराव्याला मागं सोडत नसे, जिवंत सोडत नसे. जर औरंगजेबाचं एखादी घटना घडली, दारा शुकोला ज्यानं मारलं इब्राहिम बेग, त्याला औरंगजेबाने दरबारात मारून टाकले. कारण उद्या उठून त्यांना नाही म्हणलं पाहिजे की मी औरंगजेबाच्या आज्ञेने दाराला मारले. कारण औरंगजेब म्हणला होता की मी धर्माच्या विरोधात गेलेल्या दाराची हत्या ही मुल्ला मौलवी आणि काझीच्या फतव्याने करते, माझी इच्छा म्हणून नाही करत, धर्माची इच्छा म्हणून करतो. पण त्याची इच्छा हे माहीत असणार कोण होता? इब्राहिम बेग. कारण स्वतः औरंगजेबाने त्याला आदेश दिले आणि हा उद्या जाऊन माझ्या विरोधात पलटू नये म्हणून औरंगजेबाने त्याला मारून टाकले. औरंगजेबाने कधी स्वतःचा कृत्याचा कुठलाही पुरावा मागे ठेवला नाही. तो कवी कलशाला कशाला मागे ठेवणार होता, असा एक आरोप इतिहास अभ्यासक लावतात. पण जर असं असतं तर एका तरी मुघलांच्या कागदपत्रांमध्ये, फारसी कागदपत्रांमध्ये, त्याच्यामध्ये खाफी खान आहे, ईश्वरदास नागर आहे, किंवा त्याच्यामध्ये जे औरंगजेबाचे भीमसेन सक्सेनासारखे इतिहास, मोहम्मद काझीम सारखे जे इतिहास लेखक आहेत दरबारातले, ज्यांनी औरंगजेब जिवंत असताना औरंगजेबावर पुस्तकं लिहिली, मोगल आणि मराठीसारखा तारिके दिलकुशा असेल किंवा फुतवाते आलमगिरी असेल किंवा मुंतखाबुल लुबाब असेल, तर या सगळ्या कागदपत्रांमध्ये सुद्धा कवी कलशाला दोष देण्यात आले. कुठेही कुणीही कवी कलशावर आरोप ठेवलेला. पण कवी कलश हे कायम मराठ्यांच्या इतिहासातलं एक अन्याय झालेलं पात्र आहे आणि त्यांनी संभाजी महाराज, येसुबाई राणी साहेब किंवा स्वराज्याविषयी ठेवलेली निष्ठा, शिवाजी महाराजांच्या पश्चात या स्वराज्याचं प्रशासन सांभाळत असताना, संभाजी महाराज एवढे युद्धावर असताना रायगड किल्ल्याची व्यवस्था लावण्याचं पूर्ण काम त्यांनी केलंय. जर धोका द्यायचा आहे तर 1689ची वाट का पाहिजे? बरोबर. त्याच्या आधी का नाही दिला? पण त्याच्या आधी धोका दिल्याचा एकही पुरावा का उपलब्ध नाही आणि डायरेक्ट 1689चा पुरावा आपल्या हातामध्ये काय आहे?
तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो त्याचा आपल्याला कळतं की कवी कलश अतिशय निष्ठावान, अतिशय एकनिष्ठ आणि अतिशय उत्कृष्ट प्रशासक आणि एक चांगला मित्र म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द पूर्ण केली संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत. त्या दोघांच्या मैत्रीचं ते प्रतीकच होतं. म्हणजे बरोबर. आजही इतिहास ज्यावेळेस आता आपण वाचतोय त्यावेळी अनेक रीतीने कवी कलश आपल्या सर्वांच्या समोर येतात आणि तुम्ही खूप सुंदर पद्धतीने कवी कलशांचं वर्णन केलं. आता याला जोडून मला पुढचा तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही आता PhD करताय होय. आर्किओलॉजीमध्ये आणि हे करत असताना आता संबंध भारतभरातल्या मंदिरांना तुम्ही भेटीगाठी देताय, इतिहास तिकडचा तुम्ही सगळा अभ्यासताय. तर हा समतोल कसा राखताय? म्हणजे PhD करत करत हे सगळं सांभाळताय कसं? आणि हे करत असतानाच तुम्ही एक थिएटर शो पण घेऊन आलेला होय. तर त्याविषयी मुळात माझं सध्या जे काही आयुष्य आहे हे सगळं इतिहासाच्या भोवतीच फिरतं. हो. इतिहासात हा माझ्या फार आवडीचा इतिहास आहे किंवा हा इतिहास मला आवडत नाही अशा गोष्टी सहसा होत नाही. इतिहासातली कुठलीही घटना असली तरी मला ती वाचायला आवडते, तेवढ्याच तन्मयतेने किंवा आत्मीयतेने मला त्या घटनेकडे पाहायला आवडतं आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मी ती गोष्ट एन्जॉय पण करतो, ती कुठलाही इतिहास असो. आणि माझं शिक्षणच आर्किओलॉजीमध्ये झालेलं असल्यामुळं माझ्या फर्स्ट इयरचा जो सिलेबस होता तर तो पृथ्वीवर निर्माण झालेला पहिला मानव, बरं, ते ज्यावेळेस मी पासआउट झालो त्यावेळेस 13व्या शतकापर्यंत असा हा एवढा मोठा लाईफ स्पॅन ह्युमन ह्याचा मला अभ्यासाला होता. याच्यामुळं इतिहासाची जी आवड आहे त्याला कुठेतरी एक शास्त्रीय जोड मिळाली. इतिहासात करिअर करायचंय तर काय केलं पाहिजे, काय काय ऑप्शन्स आहेत, तर PhD पेक्षा मोठं काहीच नाही भारतात सध्या तरी. मग PhD करायचं असं आधीपासून टार्गेट होतं. तो विषय निवडत असताना ही मंदिरांचाच विषय निवडला, कारण माझं शिक्षण मंदिर इंडॉलॉजीमध्ये झालेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला मंदिरांविषयी आणि शिल्पांविषयी एक वेगळी आत्मीयता आहे, आकर्षण आहे. त्यामुळे तो विषय मी माझा अकॅडमिक विषय ठेवला. मराठ्यांचा इतिहास किंवा भगतसिंगचा इतिहास किंवा मॉडर्न हिस्ट्री हा माझ्या आवडीचा विषय, याच्यावर मी तासनतास बोलू शकतो आणि मी कितीही वाचू शकतो, कितीही पुस्तकं कितीही वेळेस वाचू शकतो मी. त्यामुळे तो आवडीचा विषय असल्यामुळे मला तो थिएटरसाठी घेणं फार कम्फर्टेबल झालं. मंदिरांचा विषय आणि लेण्यांचा विषय अभ्यासात असल्यामुळे जे हेरिटेज वॉक्स होतात त्याच्यामध्ये माझी ती रिव्हिजनच असते माझ्या सिलेबसची. त्याच्या संदर्भामध्ये मी त्यावेळेस जे काही अवांतर वाचन केलेलं आहे ते लोकांसमोर मांडत असताना मला ते क्लिक होत जातं, त्याच्यामुळे त्यातही काही अडचण येत नाही. थोडक्यात काय तर ज्यावेळेस आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात तर तुम्हाला कुठल्याही रोगावर इलाज माहिती असतो, त्यासाठी तुम्ही फक्त असं म्हणत नाहीत, कारण म्हणजे तुमच्या याच्यामध्ये एक टर्म असते स्पेशलिस्ट. तर तुम्ही एक विशिष्ट पार्ट घेता शरीराचा आणि त्याचे स्पेशलिस्ट होता, पण त्याच्या आधी जे शिक्षण असतं त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ह्युमन बॉडीचा अभ्यास असतो. तसं इतिहास माझ्यासाठी ह्युमन बॉडी आणि मी त्या पद्धतीने इतिहासाकडे बघतो, त्यामुळे मला हे सोपं जातं. बरोबर. कुठल्याही याच्यामध्ये जर तुम्ही लेणीसमोर नेऊन उभा केलं, मंदिरासमोर नेऊन उभा केलं, इतिहासातला कुठलाही प्रश्न विचारला, मॉडर्न हिस्ट्रीचा काही विचारलं किंवा अलीकडे स्वातंत्र्य उत्तर भारतामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या तोही एक इतिहासच आहे, त्यातही काही विचारलं तरी मला त्याच्यावर बोलायला आवडतं. त्यामुळे त्यात काय असं फार अवघड जात नाही. आमच्या शुभेच्छाच आहेत, कारण तुमच्या तोंडून खूप ऐतिहासिक पुरावे, ऐतिहासिक संदर्भ आम्हाला ऐकायला मिळतीलच. आणि आता जो तुम्ही एक करता स्टेज शो करताय, होय, तर त्या स्टेज शो विषयी. भैरवाचा भंडारा नावाचा एक स्टेज शो आम्ही करतोय. भैरव हे माझं पुराण कथांमधलं आवडीचं कॅरेक्टर आहे, ते आकर्षित करतं. तर त्या भैरवाच्या अनुषंगाने काहीतरी करायचं डोक्यामध्ये होतं, एक स्टेज शो करायचं आधीपासून मनामध्ये होतं. माझे मित्र आहेत सौरभ भोसले, अभिमुंडे, हे स्टेज शो करतात, भारतामध्ये पॉप्युलर आहेत हे दोघं पण. तर यांनीच सुचवलं की तू इतिहासाला घेऊन एक स्टोरी टेलिंग शो सुरू कर. राजस्थानमध्ये एक स्टोरी टेलिंग शो झालेला होता, त्याच्याविषयी युट्यूबवर आणि इन्स्टा रील्सवर मी बऱ्यापैकी माहिती बघितली होती. तर स्टोरी टेलिंग शोमध्ये सर्रासपणे काय होतं की एखादी घटना सांगितली जाते, त्या घटनेला थोडंसं मानवी भावनांचं वलय देण्यात येतं आणि त्याच्या मागे कविता, शेरोशायरी, गझल अशा गोष्टींची त्याला जोड असते. महाराष्ट्रामध्ये असा शो याच्या आधी फार फार तर एखादा प्रयोग किंवा 1-2 जणांनी हा प्रयत्न केलेला, एक सक्सेसफुली एक प्रयोग अजूनही चालूच आहे. तर असा प्रयोग दुसऱ्या कोणी केला नव्हता. एक स्ट्रॉंग पॉईंट असा होता की शिक्षण आर्किओलॉजीमध्ये झालं असल्यामुळं ज्या काही पुराव्यानुसार गोष्टी मांडण्यात जी मजा आहे ती आपण त्याला काय म्हणू, वर्णनात्मक किंवा अलंकारिक पद्धतीने गोष्टी मांडण्यामध्ये तेवढी मजा येत नाही असं मला वाटतं. कारण इतिहासामध्येच एवढ्या गोष्टी, एवढे थ्रिल आहे की जसं मगाशी सांगितलं की साताऱ्यामध्ये बसणारा राजा हा दिल्लीतली 4 बादशाह बदलतो फक्त आईला सोडवण्यासाठी, किंवा कान्होजी आंग्रेंचं जे वर्णन आहे
तर ते पार्ट्स ऑफ द कॅरेबियन जो चित्रपटमध्ये येऊन हो. गेला, तर पार्ट्स ऑफ द कॅरेबियनच्या तिसऱ्या पार्टमध्ये कान्होजी आंग्रेंच्या मुलाला दाखवलं, संभाजी आंग्रेंना. बरोबर. तर संभाजी आंग्रे किंवा कान्होजी आंग्रे यांच्या अंडर पार्ट्स ऑफ द कॅरेबियन मधले जे कॅरेक्टर्स दाखवलेत, ते रिअल लाईफ मधले जे कॅरेक्टर्स आहेत हे सगळे कान्होजी आंग्रेंच्या अंडर काम करत होते. याच्या असल कागदपत्र आहेत. जगामध्ये जो काही ट्रेड व्हायचा त्यावेळेस, तर त्या पूर्ण ट्रेडवर कान्होजी आंग्रेंचा होल्ड होता. अरबी समुद्राला आज आपण अरबी समुद्र म्हणतो, त्यावेळेस 18व्या शतकामध्ये इंग्रजांनी, डचांनी, पोर्तुगीजांनी अरबी समुद्राचा उल्लेख आंग्रियाज सी फेस अशा पद्धतीने करून ठेवलाय. म्हणजे आंग्रेंच्या नावाने समुद्र ओळखला जायचा. मादागास्कर जे वेस्ट इंडिज मधले सॉरी आफ्रिकेमधलं जे बेट आहे मादागास्कर, त्या मादागास्करचा राजा जेम्स प्लांतेन हा मुजरा करायला दरवर्षी शाहू महाराजांना साताऱ्यात यायचा. बरोबर. हे एवढे थ्रिलिंग गोष्टी आहेत की या आहेत अशा पुराव्यानिशी जरी मांडल्या आणि त्याला ओरिजिनल पेंटिंग्स, ओरिजिनल रेफरन्सेससाठी काही लेटर्स किंवा काही तत्कालीन जे काही गॅझेटेड डॉक्युमेंट्स असतील ते जर आपण दाखवले लोकांना आणि जर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत असेल तर याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट काहीच नाही. बरोबर. कारण मांडे सर नेहमी म्हणायचे की एकटा मांडे किती जणांना पुरून उरणार आहे, तुम्हालाही तयार व्हावं लागेल. तसंच मलाही वाटतं की मीच एकटा किती ठिकाणी बोलू, अजून माझी तर सुरुवात पण नाहीये, हा विचार करणं खरं तर निरर्थक आहे. पण कधी कधी असं होतं की मला माझ्या कामासाठी वेळ द्यायचा असतो, मला माझ्या लिखाणासाठी वेळ द्यायचा असतो, मला पुस्तक वाचायला वेळ द्यायचा असतो. त्याच वेळेस माझ्या काही प्रोफेशनल कमिटमेंट्स असतात की तिथं मला जायचंही असतं. आणि एखाद्या वेळेस शिवजयंती आल्यानंतर मला बऱ्याच ठिकाणाहून फोन येतात की तुम्ही इथं या, इथं या, इथं या, तारखा कोलॅप्स होतात, कोलाइड्स होतात. मग मला तिथं चूज करावं लागतं की मला यायला नाही जमत आहे. मग त्यांचं असं असतं की सर तुम्ही नाही येणार तर तुमच्याऐवजी दुसरं कोणीतरी पाठवा, किंवा तू येत नाही तर तुझ्याऐवजी दुसरं कोणीतरी पाठवा. मग प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे, प्रत्येकाचं इतिहास सांगण्याची, डिलिव्हर करण्याची पद्धत वेगळी आहे. तर प्रत्येकाला असं वाटतं की जसा केतनपुरी बोलतो, किंवा जसे प्रमोद मांडे सर बोलायचे, जसा मालोजीराव जगदाळे जसे बोलतात, किंवा अभिषेक कुंभार जसे बोलतात, किंवा निनाद बेडेकर जसे बोलतात, तसेच बोलणारे व्यक्ती आम्हाला पाहिजे. तसं होत नाही. प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. आणि ज्यावेळेस त्यांच्या अपेक्षेप्रमाणे एखादा वक्ता त्या ठिकाणी बोलू शकला नाही किंवा मांडू शकला नाही तर त्यांचा तो मूड ऑफ होतो. त्यावेळेस असं वाटतं की जेवढ्या सोप्या भाषेमध्ये आपण इतिहास लोकांपर्यंत पोहोचू, कुणीतरी इन्स्पायर होईल, कुणीतरी ते वाचेल, कुणीतरी तो विषय पकडेल, तो विषय घेऊन तो पुढे जाईल. त्या गोष्टीने काय होणार आहे तर इतिहासाचा प्रचार आणि प्रसारच होणार. हजार इतिहास अभ्यास करणारे जर तरुण तयार झाले जे पुराव्याशिवाय बोलत नाही, म्हणजे मगाशी तुम्ही म्हणलात की सोप्या भाषेमध्ये कसं बोलायचं, तर आपण जर म्हणलं हा सूर्य आणि हा जयद्रथ, बरोबर. तर ते लोकांना एकदम सोफिस्टिकेटेड वाटतं. आणि त्याच ठिकाणी जर मी म्हणलं की बाप दाखव नाही तर शाद दाखव, हम्म. तर ते लोकांना एकदम रिलेट होतं. खरंय. तर इतिहासामध्ये पण तीच पद्धत आहे की जर इतिहास सांगणारी मुलं अशी तयार झाली की हा कागद आहे, याच्यात हे लिहिलंय, आणि हा कागद आहे, याच्यामध्ये असं लिहिलेलं नाही, हा कागद आहे, या कागदाची सत्यता एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये आहे, या कागदाची सत्यता एवढ्या प्रमाणामध्ये नाही. पुराव्यानिशी जर लोक बोलायला सुरुवात झाली तर एकतर 50% वाद जे होत आहेत ते वाद थांबतील, खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल. आणि खऱ्या गोष्टी लोकांना जर कळल्या तर इतिहासाचं आकलन होणं सोपं जाईल. एक सारखा आरोप होतो, म्हणजे मी हा शो ज्यावेळेस लॉन्च करायचा विचार केला त्यावेळेस बऱ्याच जणांनी फेसबुकवर वगैरे मला मेसेज केले की दादा आपण 21व्या शतकात आहेत, आजच्या पिढीने इतिहासामध्ये किती गुंतून राहायचं, जग एवढं पुढे गेलं, आपण मंगळावर जायच्या गोष्टी करतोय, सायन्स एवढं पुढे गेलंय, आणि आपण इतिहासामध्ये का रमायचं. तर त्यावेळेस असं वाटतं की एक वाक्य फार सुंदर विल्यम डॅलरिम्पलचं मी वाचलं होतं की इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टींवरून प्रेरणा घेऊन जर आपण वर्तमानामध्ये सुधारणा केला तर आपलं भविष्य सोयीस्कर होईल. बरोबर. कारण एक किस्सा असा आहे की ईस्ट इंडिया कंपनी, ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, ज्यावेळेस ती भारतामध्ये आली, त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीने 100 त्यांच्या संसदेमध्ये असणाऱ्या लोकसभा नियुक्त जे काही आपण खासदार किंवा आमदार म्हणतो, तर अशा तत्कालीन संसदेमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून पैसे घेऊन त्याच्यामध्ये भांडवल टाकलं होतं, त्याचे शेअर्स इश्यू केले होते, आणि ते शेअर्स त्यांनी त्या खासदारांना देऊ केले होते, तत्कालीन नेत्यांना. आणि ते संसदेमधले नेते संसदेमध्ये ठराव पास करून घ्यायचे की या व्यापारी संघटनेला एवढ्या प्रमाणामध्ये सूट द्या, एवढ्या प्रमाणामध्ये बिनव्याजी कर्ज द्या. मग ते व्यापार करायला जायचे, त्यांचा जो प्रॉफिट व्हायचा तो प्रॉफिट शेअरिंग या सगळ्या नेत्यांमध्ये व्हायचं. बरोबर. जे इतिहासामध्ये घडलं ईस्ट इंडिया कंपनीमध्ये, कॉर्पोरेट लॉबिंग नावाची जी टर्म पहिल्यांदा इन्व्हेंट झाली, ती कॉर्पोरेट लॉबिंग जगामध्ये पहिल्यांदा आणणारी ईस्ट इंडिया कंपनी, आणि ईस्ट इंडिया कंपनीला फेवर करणारं पण तत्कालीन सरकार होतं. आणि आज भारताची जर सध्या परिस्थिती बघितली किंवा 20 वर्ष आधीची बघितली असती, 50 वर्ष आधीची बघितली असती, तरी सरकार आणि व्यापारी भांडवल करणाऱ्या ज्या काही व्यापारी उद्योग करणाऱ्या कंपन्या आहेत, तर यांच्या मागच्या 75 वर्षामध्ये असणारे लागेबांधे, त्याच्यामुळे उघडकीस आलेले घोटाळे, हे सगळं काही सारखंच आहे. बरोबर. म्हणजे कालखंड बदलला परंतु माणसाची वागण्याची पद्धत वगैरे एकच आहे. आणि ह्याची मूळ कुठं दिसत आपल्याला तरी इतिहासामध्ये दिसतात. घडलेल्या घटनांमधून, झालेल्या चुकांमधून जर आपण शिक्षण घेतलं आणि वर्तमानात त्या चुका जर न होऊ दिल्या किंवा त्यातून जर आपण सुधारणा केल्या तर आपलं भविष्य सुखकर आहे.
अगदी खरं. ह्या गोष्टी मला कुठेतरी लोकांसमोर मांडायच्या होत्या की किती बोलणार आहे मी एकटाच, असं 4 लोकांना पकडून बसलं आणि त्यांना रोजच मी सांगायला लागलो तसं त्यांना बोरच होणार आहे. खरं. त्यापेक्षा म्हणलं की आपण एक वेगळ्या पद्धतीने करू, एक शो करण्याचा प्रयत्न करू. हिस्ट्री स्टोरी टेलिंग ही सेगमेंटच बऱ्यापैकी नवीन आहे महाराष्ट्रासाठी. अशा पद्धतीने आतापर्यंत शो करण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं की जे अस्सल असेल, खरं असेल तेच आपण मांडण्याचा प्रयत्न त्यातून केला. आणि दुसरा एक हट्ट असा असतो की त्याचा अभ्यासक म्हणलं की एक इमेज असते लोकांसमोर, 60-70 क्रॉस झाले वय, चप्पल घातलीये, विजार घातलीये, सदरा घातलाय, कडक प्रेस केलेला आणि किंवा मळकट असलेला चुरगाळलेला सदरा, आणि तो बसलाय, दाढी वाढली, केस विस्कटलेले आणि तो बसलाय आणि तो इतिहास सांगतोय फार गंभीरपणे. एवढ्या गंभीरपणे सांगतोय की तिथं आपण एखादा आनंदाचा विचार करणंही चुकीचं वाटेल आपल्याला, आपल्या मनातल्या मनात. एवढ्या गंभीरपणे तो इतिहास सांगतोय. आणि आत्ताची जी पिढी आहे, ज्याला आपण माझ्या मागच्या पिढीला जेन झी म्हणतो, आमच्या पिढीला मिलेनियन म्हणतात, तर ह्या मिलेनियल आणि जेन झी यांना जर कनेक्ट करायचं असेल आणि त्यांना इतिहास सांगायचा असेल तर मुळात इतिहास फार रटाळ विषय. इतिहास हा केवळ घटनांची आणि वंशावळी आणि त्या ह्याची सणावळ्यांचीच हे, आणि तो मला फार सोप्या भाषेत या लोकांपर्यंत जर पोहोचत असेल तर मला तिथं जीन्स घालणं भाग आहे, तिथं स्निकर्स घालणं भाग आहे, मला त्यांच्या लँग्वेजमध्ये इतिहास सांगणं भाग आहे. बरोबर. त्याला गंभीरता त्याची जायला पण नाही पाहिजे, पण तेवढ्या गंभीरतेने ते मांडता पण नाही आलं पाहिजे. या पद्धतीने पण काहीतरी करण्याचा एक विचार होता. मग हा शो मला वाटलं की आपण या पद्धतीने डिझाईन करू शकतो. तो केला. 3 प्रयोग झाले, 3 यशस्वी झालेत. अजून ह्या वर्षात वेगवेगळे प्रयोग करण्याचा अजून विचार आहे, बघू त्याला आता. नाही, नक्की नाही. आमच्या नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला या प्रयोगाकरता. सर, जाता जाता अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जो फक्त माझा प्रश्न नसेल, तो संबंध युवकांचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या संबंध युवांचा प्रश्न आहे. खेडोपाड्यात मी बघतो की इव्हन शहरामध्ये सुद्धा की छत्रपती शिवाजी महाराज हा सगळ्यांसाठी अभिमानाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा सगळ्यांच्या काय म्हणतो आपण, एक जगण्याचा विषय झालेला आहे. म्हणजे जिथं जिथं एखादं क्षेत्र आहे त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाचे आदर्श आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे त्या बऱ्याचशा लोकांकडून वाचले गेलेले नाही आहेत, अनुकरणात नाही आहेत. परंतु आज तुम्हीही युवक आहात, इतक्या छान पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, तो सर्वांसमोर तुम्ही मांडता आहात. तर तुमच्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यामध्ये येण्या अगोदरचे केतनपुरी आणि छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतरचे केतनपुरी यामध्ये कसा बदल झाला किंवा कसे तुम्ही स्वतःकडे बघताय या गोष्टीकडे? मला असं वाटतं की ज्यावेळेस आपला या महाराष्ट्रात जन्म होतो त्यावेळेस आपला जन्म झाल्यानंतर आपल्यावर होणारा पहिला संस्कार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं आयुष्यात येणं प्रत्येकासाठी हे परिस्पर्शासारखं असतं. महाराज परिस आहेत, आपण लोखंड आहे. त्याच्यामुळं मला आज जी काही ओळख आहे ती महाराजांच्या इतिहासामुळे. भले मी आर्किओलॉजीमध्ये शिक्षण घेतलं असेल किंवा माझा आता PhD त्याच्यामध्ये सुरू असेल किंवा मी वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करत असेल, हेरिटेज वॉक असेल, काही जरी असलं तरी केतनपुरी नाव आलं तर लोक म्हणतात की जो शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करतो. तर महाराजांमुळेच माझं अस्तित्व आहे, ओळख आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे ज्यावेळेस मी कथा कादंबऱ्यांच्या नजरेतून किंवा कविता संग्रह वगैरे ज्यावेळेस वाचायचो महाराजांवर लिहिलेले, त्यावेळेस महाराज म्हणजे माझ्यासाठी एक फक्त प्रशासक, एक राजा आणि मानवी भावभावना असणारा एक व्यक्ती की जो रडतो पण, हसतो पण, खेळतो, बागडतो सहकाऱ्यांसोबत आपल्या, चिडतो, रागामध्ये निर्णयही घेतो, माफही करतो. अशा गोष्टींमध्ये मी महाराजांना पाहिलं, अनुभवलं आणि त्या योग्य वयामध्ये त्या गोष्टी मला कळणं गरजेचं होतं की महाराजांना एक माणूस म्हणून मी त्यावेळेस अनुभवलं. पण ज्यावेळेस मी खरा शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडं वळायला सुरुवात केली, अस्सल कागदपत्र बघितली, त्यावेळेस मला कळलं की महाराज, आपण विनाकारण महाराजांना एका विशिष्ट चौकटीमध्ये ठेवतो. महाराज छत्रपती आहेत. ही वॉज अ रुथलेस वॉरियर. छत्रपतींना कुठल्याही पद्धतीने की हा माझा आहे म्हणून ह्याला गोंजारायचं आणि हा शत्रूचा आहे म्हणून त्याला लाथाडायचं. महाराजांनी आपल्याही लोकांना लाथाडले. असं नाहीये की महाराजांनी कधी आपल्या लोकांच्या विरोधामध्ये कधीच कुठली गोष्ट केली नाही. महाराजांनी जे डिसिजन घ्यायचे छत्रपती म्हणून त्यांना जे कर्तव्य होते ती पूर्ण कर्तव्य महाराजांनी पार पाडली. ही जी गोष्ट ज्यावेळेस मला कळाली, ज्यावेळेस महाराजांकडे मी या गोष्टीच्या दृष्टीने बघण्याच्या वेळेस सुरुवात केली, त्यावेळेस मला कळालं की खरे महाराज अजून आपल्याला समजले नाही. महाराज गूढ आहे. महाराज एक फार मोठा असा गूढ आहे की जे उलगडण्यासाठी 10 जन्म कमी पडतील वगैरे, ही सगळ्या कल्पना आहेत. एक पुस्तक, चांगलं अभ्यास केलेलं, पुराव्यांनिशी संपादित केलेलं एक पुस्तक वाचणं म्हणजे महाराज कळणं. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही काम केलंय. ते कितीही ओव्हर रेटेड आज आपल्याला वाटलं की आपण ग्लोरिफिकेशन करतोय त्या इतिहासाचं, तरी महाराजांनी बियाणं फुकट वाटलेली आहेत. ज्या शेतकऱ्याकडे जमीन नाही त्याला जमीन फुकट दिली.
ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी नाही त्याला बैलजोडी दिली, बरोबर. बैलजोडी आहे पण नांगर नाही त्याला नांगर दिला, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला सगळं दिले. अच्छा. पण याच्या बदल्यात महाराज, आपण म्हणतो की हे रयतेचं राज्य, रयतेचं राज्य आहेच, आपण रयतेचं राज्य म्हणतो, पण हे महाराजांचं राज्य आहे. महाराज राजे हा. 17व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या राजांनी लोकशाहीची संकल्पना राबवणं ही 21व्या शतकाच्या दृष्टीने फार अशक्यप्राय गोष्ट आहे. महाराजांनी त्यावेळेस लोकशाही राबवली का? निश्चित नाही. पण लोकशाहीमध्ये ज्या गोष्टी करतात लोकांसाठी त्या गोष्टी महाराजांनी त्यावेळेस त्यांच्या डिक्टेटरशिपमध्ये केलेल्या आहेत, राजेशाहीमध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामुळे लोकांना आजही असं वाटतं की ते राज्य आपलं आहे. बरोबर. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज संभाजी महाराजांच्या पाठीमागे उभं राहण्याचं मागं कारण असते की या माणसाने आमच्यासाठी केले, माझ्या लेकीबाळीसाठी केले. जर आपण म्हणतो आज अनुकंपा तत्वावर भरती, तर त्यावेळेस महाराजांनी जर सैनिक मेला आणि त्याचा मुलगा वयात असेल तर त्याची जागा डायरेक्ट त्याच्या मुलाला देण्याचं काम केलं. जर मुलगा लहान असेल किंवा आईच्या पोटात असेल किंवा मुलगाच नसेल त्या सैनिकाला, तर त्या बायकोला मरेपर्यंत पेन्शन देण्याचं काम महाराजांनी केलंय. सगळी आज्ञापत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ह्या गोष्टी बघितल्या की मला वाटतं की महाराज म्हणजे क्षितिजाच्या पलीकडे जाऊन पाहणारा राजा आहे. आणि हा एवढा मोठा राजा महाराष्ट्रात होऊन गेला की ज्याला आपण ओव्हर ग्लोरिफिकेशनमध्ये अडकवून एवढं लिमिटेड करून टाकलंय त्या ओव्हर ग्लोरिफिकेशनच्या नादात, खरा इथंच लोकांपर्यंत पोहोचत नाही. याच्या मग कारणीभूत मला असं वाटतं की लोक वाचत नाहीत कारण तुम्ही तेवढ्या सोप्या भाषेमध्ये इतिहास मांडत. ही चूक आपली की आपण त्या सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत त्या इतिहासातल्या गोष्टी पोचवत नाहीत. आपण त्या सोप्या भाषेत त्या गोष्टी लिहित नाहीत. विनाकारण जड लिहायचं, जड लिहिलं की आपला स्वतःला तो एक सॅटिस्फॅक्शन मिळतो की मी खूप सुंदर काहीतरी जड भाषेमध्ये लिहिलंय, पण ते लोकांना समजणारच नाही तुमच्या लिखाणाचा उपयोग काय. म्हणजे मागच्या 100 वर्षामध्ये महाराजांवर जे काही लिखाण झालं ते लिखाण एका बाजूला ठेवलं आणि महाराष्ट्राची आजची परिस्थिती एका बाजूला ठेवली तर ते लिखाण व्यर्थ आहे असं वाटतं मला कधी कधी. कारण आजही आपण महाराजांना त्या एका चौकटीच्या पलीकडे बघत नाहीत. कुणाला धर्माच्या चौकटीत महाराजांना बसवायचंय, कुणाला महाराजांना एका जातीच्या चौकटीमध्ये बसवायचंय, कुणाला महाराजांना एका राजकारणाच्या चौकटीमध्ये त्यांच्या स्वतःच्या विचारांच्या हिशोबाने बसवायचंय. प्रत्येकाला महाराज स्वतःच्या, म्हणजे मांडे सरांचं एक वाक्य की शिवाजी महाराज एक हत्ती आहेत आणि आपण डोळ्याला पट्ट्या बांधलेले लोक आहेत. ज्याला जसं त्या हत्तीचा स्पर्श होईल त्याला तसं हत्ती इमॅजिन होईल. कुणाला शेपटीसारखा वाटेल, कुणाला पायासारखा वाटेल, कुणाला सोंडेसारखा वाटेल. माझ्यासाठी पण महाराज तसेच आहेत. मी पण एक डोळ्यावर पट्टी बांधलेलाच माणूस आहे. माझी सगळी मतं खरी असतील अशी नाही. पण महाराज माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलून गेल्या. त्यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की निर्णय क्षमता कशी पाहिजे मी त्या माणसाकडून शिकलो. तुमचे सल्लागार 50 आहेत, फरक पडत नाही. तत्कालीन फ्रेंच प्रवाशांनी लिहून ठेवले महाराजांविषयी की महाराजांचे जे सल्लागार आहेत ते महाराजांना सल्ला देतात पण अंतिम निर्णय हा महाराजच घेतात. ते सर्वांचा सल्ला ऐकतात पण त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट असेल तेच ते करतात. याच्या मागे असणारी जी प्लॅनिंग आहे, याच्या मागे असणारी त्यांची जी थॉट प्रोसेस आहे ती इन्स्पायर करणारी. महाराजांकडून आपण फक्त आणि फक्त राज्यशासन, राज्यकारभार ह्या गोष्टी शिकायच्यात का? तर त्या माणसाला त्यावेळेस जसं निकोला मुनुचीला शिवाजी महाराज भेटतात आणि शिवाजी महाराज निकोला मुनुचीमध्ये डायलॉग होतो पुरंदरच्या पायथ्याला. महाराज म्हणतात की युरोपामध्ये श्रेष्ठ राजा हा पोर्तुगालचा राजा असं मला वाटतं. ना त्यावेळेस इंटरनेट आहे, ना त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं फॉरेन अफेअर्स महाराजांचे चालू आहेत किंवा कुठल्या पद्धतीचा कॉन्टॅक्ट करस्पॉन्डन्स आहे. असं असताना महाराजांना पोर्तुगालच्या राजाविषयी कल्पना आहे. मग हा जर माणूस तत्कालीन राजकीय घडामोडींचा एवढ्या मोठ्या पद्धतीने आढावा घेत असेल, सगळ्या गोष्टींची माहिती ठेवत असेल, तर आपण आपल्या क्षेत्रात काम करत असताना तेवढं अपडेट राहणं गरजेचं. बरोबर. ही पण गोष्ट इन्स्पायर करणार. या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला महाराजांची जी गुण आहेत ते कळतात. ज्याला घ्यायचे प्रेरणा घेण्यासाठी तो घेऊ शकतो, ज्याला वेगळ्या गोष्टीतून प्रेरणा घ्यायची तो घेऊ शकतो, पण महाराज प्रेरणा द्यायचं. बरोबर. आणि त्याशिवाय पण प्रेरणा द्यायला राहणार आहे. फरक एवढा आहे की कुठल्या पद्धतीची प्रेरणा तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायला तुमची इच्छा आहे. तुम्हाला द्वेषाची खतपाणी घालणारे शिवाजी महाराज पोहोचवायचे का तुम्हाला महाराष्ट्राची किंवा स्वराज्याची उभारणी करणारी, राष्ट्रधर्माची शिकवण देणारे, राष्ट्रप्रथम हा मोटो देणारे शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवते, हा तुमचा डिसिजन. माझ्यासाठी जे महाराज आहेत, मला जे समजले, मला जे वाटले ते मी मानतोय. फक्त फरक एवढा आहे की आधी मी भरकटत होतो, मला काहीही करू वाटायचं. इंजिनिअरिंग सोडल्यानंतर वाटायचं की BSc करू. माझे वडील गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजला आहे, तर वडिलांची इच्छा आहे तुझं BSc झालं आता MSc कर आणि MSc करून तू गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वेगवेगळे जे काही पोझिशन्स आहेत, ज्या काही निघाल्यात तू तिथं अप्लाय कर. तशी इच्छा. आईची इच्छा आता इंजिनिअरिंग सोडली तर तू शिक्षक हो, BA कर किंवा BEd कर, DEd कर आणि तू शिक्षक हो. मित्रांची इच्छा की तू फार्मसीचं शिक्षण घे आणि तू मेडिकल टाक, किंवा तू पॉलिटेक्निक कर, MBA कर आणि तू कुठल्या तरी कंपनीमध्ये लाग. हे प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा होत्या. पण महाराजांचा इतिहास वाचला आणि मला असं वाटलं की ह्या माणसाला जे वाटलं ते यानं केलं.
मला जे योग्य वाटेल तेच मी करणार. वा वा वा. महाराजांच्या इतिहासावर अभ्यास मला करायचा आहे. मी महाराजांच्या इतिहासावर अभ्यास करेल. पुढे जे होईल ते व्यवस्थितच होईल. एक विश्वास होता. त्याला धरून मी पुढे गेलो आणि आता आज असं वाटतं की कुठेतरी मला माझं करिअर काय आहे हे कळालं आणि माझी सुरुवात आता होती. वा वा. किती किती सुंदर. म्हणजे हाच संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक युवकासाठी अत्यंत प्रेरणादायी असा संदेश तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. मनापासून धन्यवाद सर. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या मुलाखतीचा भाग झाला. गप्पा सुंदर झाल्या. तुमच्याकडून अजून वेगवेगळ्या विषयावरती इतिहास किंवा आपल्या पुरातत्व विभागातील बरेचसे संदर्भ तुमच्याकडून ऐकण्याची आम्हाला जी. इच्छा आहे. नक्की. तुमच्यासोबत एखादी हेरिटेज टूर करण्याची पण इच्छा आहे. बघूया कधी योग येतो नक्कीच. आणि आले तर आम्ही नक्की ती संधी घेऊ तुमच्याकडून. नक्कीच. मनापासून धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद.